बिझनेसला बोलता येतं बरं का. बिझनेस हा तुम्हाला पैशाच्या स्वरूपात बोलून दाखवत असतो. बाबा पैसे नाहीये बोले तो आप धंदे को फोकस नाही कर रहे हो. रगड पैसे अकाउंटला आहेत म्हणजे तुम्ही बिझनेसला प्रामाणिक आहात, कष्ट करताय. हे तिची बोलायची पद्धत आहे. मार्केटिंग ही कशी पाहिजे. बॅड मार्केटिंग इज ऑल्सो मार्केटिंग, गुड मार्केटिंग इज ऑल्सो मार्केटिंग. बॅड मार्केटिंग लोक म्हणतात कस्टमर रिपीट करायची काहीतरी स्ट्रॅटेजी पाहिजे वगैरे वगैरे. हीच बेस्ट स्ट्रॅटेजी की तुम्ही तुमच्या एक्झिस्टिंग कस्टमरला एवढी चांगली सर्व्हिस द्या की नेक्स्ट टाइम तो स्वतः येईल, अजून 10 जणांना घेऊन येईल, नंतर तो तुमचा लॉयल कस्टमर. 100%. एवढं सगळं करून सुद्धा बरेचसे लोक लिगल मध्ये अडकतात. त्याचं कारण काय की लिगलिटी सुद्धा महत्वाची आहे. एखादा ब्रँड आपण करतो मात्र तो कोणीतरी कॉपी पेस्ट करतं, सेम नावाने लोक करतात आणि भविष्यात जाऊन आपल्याला बोर्ड उतरावे लागतात, नावं बदलावे लागतात. मुळात काय आहे की फ्रँचायझी करून देणं हे लोकांना फार सोपं वाटतं, पण जेव्हा समोरची फ्रँचायझी बंद पडते तेव्हा जे येणारं बर्डन आहे, तेव्हा जे येणारं फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन आहे, ती गोष्ट हँडल करायला फ्रँचायझर पण रेडी नसतो आणि फ्रँचायझी सुद्धा रेडी नसतो. त्याच्यामुळे पहिल्या वर्षभरात 80 ते 90% हॉटेल्स बंद पडतात. आजचा आपला पॉडकास्ट आहे हॉटेल व्यवसायाबद्दल. आणि तुम्हालाही माहिती आहे की हॉटेलवर व्हिजिट करण्या अगोदर ग्राहक गुगलवर सर्च करतो की बेस्ट हॉटेल नियर मी, बेस्ट रेस्टॉरंट नियर मी किंवा बेस्ट कॅफे नियर मी. तेव्हा जो कॅफे टॉपला रँक करतो त्याच कॅफेला मोस्ट ऑफ दी कस्टमर्स व्हिजिट करतात. तुमची सर्व्हिस चांगली असते, कस्टमर खुश होतो, पण रिव्ह्यू देताना कस्टमर फक्त गुड सर्व्हिस किंवा बेस्ट हॉटेल असं टाईप करून सोडून देतो. बट ते रिव्ह्यूज आपल्याला आपली प्रोफाईल टॉपला रँक करण्यासाठी मदत नाही करत. आणि इथंच आपली मदत करतो कनेक्टिडचा स्मार्ट कनेक्ट क्यूआर. कस्टमरला फक्त कनेक्टिडचा स्मार्ट कनेक्ट क्यूआर फक्त एकदा स्कॅन करायचंय आणि तिथं ऑटोमॅटिकली AI जनरेटेड SEO ऑप्टिमाइज्ड रिव्ह्यूज समोर येतात आणि त्यापैकी कस्टमर त्याचा एक आवडता रिव्ह्यू निवडतो आणि 2 सेकंदात रिव्ह्यू लाईव्ह होतो. तर यामुळे काय होतं की तुमची गुगल माय बिझनेसची प्रोफाईल गुगलवरती टॉपला रँक करते आणि जास्त कस्टमर्स तुमच्या व्यवसायाला व्हिजिट करतात आणि तिथून तुम्हाला इन्क्वायरीज येतात. तर आजच कनेक्टेडचा स्मार्ट कनेक्ट क्यूआर तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करा आणि तुमचा व्यवसाय ग्रो करा. तर आजचे आपले गेस्ट आहेत मयूर रत्नपारखी सर, जे की एक हॉटेल व्यवसायाचे कन्सल्टंट आहेत आणि त्यांच्यासोबत आज आपण भरपूर काही डिस्कस केलंय की कुठल्या चुका उद्योजक करतात हॉटेलचा व्यवसाय सुरू करताना, कशा प्रकारे मार्केटिंग असणं गरजेचे हॉटेल व्यवसायाची, पैसा मॅनेज करताना लोक काय चुका करतात किंवा लोकेशन निवडताना काय चुका करतात, अशा भरपूर काही गोष्टी आज आपण डिस्कस केलेल्या आहे. तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही हॉटेल व्यवसाय सुरू करणार आहात तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा आणि या पॉडकास्ट मधल्या स्ट्रॅटेजीज तुमच्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करा आणि तुमचा बिझनेस ग्रो करा. तुम्ही बघताय बिझनेस टॉक मराठी. 80% व्यवसाय लगभग 3 वर्षाच्या आत फेल होतात. तर काय रिझन आहे त्याच्यामध्ये? हॉटेल व्यवसाय एवढा लवकर सुरू होऊन एवढा लवकर का बंद होतात? काय फेल्युअरचे काय रिझन्स आहेत? त्याचं काय कारण आहे की आपण जेव्हा या गोष्टी बघतो तेव्हा कुठल्याच गोष्टीचं अनालिसिस करत नाहीत लोक. एक्झाम्पल काय, ते जागेचा सर्वे असायला पाहिजे, मेन्यू कॉस्टिंग असायला पाहिजे, मेन्यू इंजिनिअरिंग पाहिजे, स्टाफ कसा निवडायला पाहिजे, अशा त्याच्यामध्ये मल्टिपल आस्पेक्ट्स आहेत. आणि मुळात काय, या हॉटेल इंडस्ट्रीकडे हॉटेल इंडस्ट्री म्हणून बघत नाहीत, या हॉटेल व्यवसायाकडे. महत्त्वाचं काय आहे की आपण जेव्हा हॉटेलचा व्यवसाय चालू करतो तेव्हा त्याचा मार्केटचा सर्वे असेल, त्याच्यानंतर मेन्यू असेल, त्याचं इंजिनिअरिंग असेल, अशा मल्टिपल गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहेत. आणि त्याचा कुठल्याच पद्धतीने अभ्यास कोण करत नाही. म्हणजे कुठला मेनू चालणार आहे, स्टाफ आपल्याला कसा निवडायचा, इन्व्हेस्टमेंट किती करायची आहे, ROI काय आहे, या प्रॉपर पद्धतीने या पद्धतीने म्हणजे चॅनलाइज करून कोणच गोष्टी करत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या अडचणी आहेत. त्याच्यामुळे पहिल्या वर्षभरात 80 ते 90% हॉटेल्स बंद पडतात. काय काय रिसर्च करायला पाहिजे अगोदर? त्याच्यात काय आहे की आपण पहिल्यांदा तर लोक म्हणतात की जागा कुठेही म्हणजे रेस्टॉरंटच्या बिझनेसला जागा लागत नाही, तर हे सगळ्यात मिथ आहे. असं अजिबात नाही. सगळ्यात महत्वाचं आहे जागा. बरोबर. जर तसं असतं तर मग हायवेवरची जागा, हायवेवरती हॉटेल का टाकायला लोकांनी जोर दिला असता. पुणे सोलापूर जर तुम्ही हायवे बघितला तर सगळ्यात गजबजलेला, सगळ्यात जास्त गर्दी असणारा तो हायवे आहे. सगळ्यात बिझिएस्ट तुम्ही म्हणू शकता. ॲट द सेम टाइम तुम्ही खेड शिवापूर जो बँगलोर हायवे आहे जर तो बघितला तर सगळ्यात बिझिएस्ट आहे. त्याचं कारण काय की लोकांना त्या प्लेसेस महत्वाच्या आहेत, जागा आहेत. मग तसा विचार केला असता तर पुण्यामध्ये पण मी पुणे मुद्दाम सिटी टार्गेट करतोय की सगळ्यांना नोन आहे म्हणून. जर आता मेन स्ट्रीम बघितली आपण KFC रोड म्हणा, इथे का गर्दी असते? कारण हायलाइटेड पॉइंट लोकांना गरजेचं आहेत आणि लोकेशन एक फार महत्वाचं आहे. पहिल्यांदा तर आलं लोकेशन, नंतर आलं की कॉन्सेप्ट कोणी कशा पद्धतीने तुम्ही ड्राईव्ह करतायत तिथे. त्याच्यानंतर आपण कॉन्सेप्ट ठरवल्यानंतर स्ट्रॅटेजी काय असणार आहेत, मार्केटिंग कशा पद्धतीने असणार आहेत, मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीज काय डिसाईड झाल्या पाहिजे, कॉन्सेप्ट बिल्डिंग आपल्याला कशा पद्धतीने म्हणतो, मेन्यू इंजिनिअरिंग काय आहेत. अशा जर गोष्टी चुकत गेलो तर मग नंतर मोठ्या दलदलीत आपण अडकलेलो दिसतो आणि मुळात बिझनेस हे त्याच्याचमुळे बंद होतात. स्टार्ट करताना काय चुका करतात? म्हणजे जसं तुम्ही म्हणलं की रॉंग लोकेशन निवडणं
किंवा भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये बोलले की कॉन्सेप्ट, भरपूर सारे कॉन्सेप्ट असतात वगैरे वगैरे, किंवा इन्व्हेस्टमेंट लोक वर्किंग कॅपिटल ठेवत नाही जास्त दिवसांचा, किंवा स्टार्टिंगलाच खूप जास्त इन्व्हेस्ट करतात वगैरे वगैरे. तर अशा काय काय प्रॉब्लेम्स आहे स्टार्ट करताना? मला आपण स्टार्ट टू एंड घेऊ की स्टार्ट करताना काय चुका करतात मध्ये, तर मेन स्टार्ट करताना काय चुका करतात? किंवा जेव्हा आपण स्टार्ट करतोय तेव्हा मुळात घाई जी आहे ही अति घाई संकटात नाही आहे असं म्हणतात, आणि तरुणांकडनं हे सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात दिसतं. वी आर बिल्डिंग अ बिझनेस. आपण त्या स्कॅमच्या भूमिकेत जात नाहीये. इट इज नॉट अ स्कॅम. ही लेंदी प्रोसिजर आहे. मोठे ऑथर म्हणतात की ही सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्यात शेवटचा जर कोणीतरी भाग असेल किंवा जिथे एकटा माणूस दिसतो ते क्षेत्र आहे व्यावसायिक. कसं आहे, जर त्याही ठिकाणी जर अलोन माणूस राहू शकत असेल तर त्या माणसाने व्यवसाय करावा. दुसरी महत्वाची गोष्ट काय, प्रत्येक गोष्ट कागदावरती उतरवणं गरजेचं आहे. जर कागदावरती गोष्ट उतरवली नाही तर बिझनेस पुढे जाऊन फेल्युअरचे चान्सेस जास्त आहेत. त्याचं कारण असं की प्रत्येक गोष्ट जोपर्यंत कागदावरती येत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे जे काही चांगल्या वाईट गोष्टी आहेत त्या गोष्टी कळत नाहीत. त्याच्यानंतर मार्केटचा सर्वे करणं गरजेचं आहे. कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या गरजेचं आहेत. त्याला काही थ्रेड्स आहेत का ह्या गोष्टी गरजेचं आहेत. एवढं सगळं करून सुद्धा बरेचसे लोक लिगलमध्ये अडकतात. त्याचं कारण काय की लिगलिटी सुद्धा महत्वाची आहे. एखादा ब्रँड आपण करतो मात्र तो कोणीतरी कॉपी पेस्ट करतं, सेम नावाने लोक करतात आणि भविष्यात जाऊन आपल्याला बोर्ड उतरावे लागतात, नावं बदलावे लागतात. ब्रँड बिल्ड जो आपण तयार केलेला असतो त्याचं सगळं मार्केटिंग सुद्धा ब्रँडिंग सुद्धा बदलावं लागतं. त्याच्यामुळे सुरुवात करत असताना काय की ह्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तरुणांसाठी तर महत्वाचं सांगेल, आणि जे एजेड लोक आहेत, जे सिनियर सिटीजन आहेत किंवा त्या पद्धतीने काम करतायत, तर त्यांनी सुद्धा या गोष्टीचं कुठेतरी ट्रेनिंग म्हणा, जे नवीन या उद्योगामध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी हे सांगतो की कुठेतरी त्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. कुठेतरी 30-40 दिवस महिनाभर काम केलं पाहिजे, स्वतः राबलं पाहिजे, स्वतः गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे आणि मगच हॉटेल व्यवसायात यायला पाहिजे. सर आता तुम्ही नकळत एक स्वॉट अनालिसिस बद्दल बोलले की ऑपॉर्च्युनिटी काय ते बघायला पाहिजे, थ्रेड्स काय ते बघायला पाहिजे, किंवा तुमच्या काय स्ट्रेंथ हे बघायला पाहिजे. तर स्वॉट अनालिसिस काय की स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेड्स. तर हे तुम्ही थोडं डिस्क्राईब करून सांगा की स्टार्टच्या टाइमला हे अनालिसिस कसं करून घ्यायचं आपल्या व्यवसायाचं स्वॉट अनालिसिस. मुळात आपण पहिल्यांदा काय डिसाईड करायला पाहिजे की आपण कॉन्सेप्ट कोणता बिल्ड करतोय. आणि जर आपण एक्झॅक्टली आता कॉन्सेप्ट कुठला आहे की थीम बेस्ड रेस्टॉरंट करतोय का, आपण रनिंग बेस्ड रेस्टॉरंट करतोय का, आपण कॅफे रन करतोय, QSR करतोय, एखादं फ्रँचाइज मॉडेल करतोय का, फाईन डाईन रेस्टॉरंट करतोय का, नुसतं रेस्टॉरंट करतोय का, ढाबा करतोय. या सगळ्या कॉन्सेप्टचं पहिल्यांदा आपण कागदावरती उतरवलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचं स्वॉट अनालिसिस असतं. त्याच्यानुसार आता एक्झाम्पल जर आपण फाईन डायनिंगचं रेस्टॉरंट घेतलं किंवा नॉर्मल रेस्टॉरंट घेतलं, महत्वाचं काय आहे की त्याचं स्ट्रेंथ काय आहे. तर तुमची स्ट्रेंथ आहे ॲम्बियन्स. एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, जर ऑपॉर्च्युनिटी असेल तर तिथे बऱ्यापैकी लोक तिथे वन टाइम बसू शकतात. तिसरी गोष्ट काय आहे, थ्रेट काय आहेत की त्याला ताबडतोब कोणीतरी कॉपी पेस्ट करू शकतं सेम गोष्टीने. आणि त्याच्यामध्ये जर आता ऑपॉर्च्युनिटी काय आहेत किंवा त्याची विकनेसेस काय आहेत, तर तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवणं हे लिमिटेड होऊ शकतात. कारण जर कव्हर असेल आपला 120 लोकांचा तर फक्त वन टाइम 120 लोकांपर्यंत तुम्ही सर्व्ह करू शकता, त्याच्यापेक्षा जास्त सर्व्ह करू शकत नाही. त्यानंतर स्टाफचा एक विकनेसेस आहेत, अशा मल्टिपल गोष्टी आहेत. तर त्या पद्धतीने स्वॉट अनालिसिस केलं गेलं पाहिजे. ओके, स्टार्टिंगला सपोज आपल्याकडे आता इन्व्हेस्टमेंट आहे पर्टिक्युलर, सपोज माझ्याकडं 20 लाख आहे सपोज, तर मी किती इन्व्हेस्टमेंट कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये कसं इन्व्हेस्ट करायला पाहिजे स्टार्ट करताना? तुमच्याकडे जर 20 लाख रुपये असतील तर सगळ्यात आधी तुम्ही किचनला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. ओके, किचनचे जे इक्विपमेंट आहे तर पर्सेंटेज नुसार मी इथं तुम्हाला डिसाईड करू नाही शकत, कारण कॉन्सेप्ट कोणता आहे त्याच्यानुसार आपल्याला सांगायला पाहिजे. पण सगळ्यात पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे ते किचनला आणि किचन इक्विपमेंटला. दुसरी गोष्ट पाहिजे की ॲम्बियन्स आणि टेबल चेअरला, त्याच्यानंतर क्रॉकरीला आली. आणि जी महत्वाची कॉस्ट राहते ती आहे मार्केटिंग आणि स्टाफ कॉस्ट. मार्केटिंगला सगळ्यात चांगली आणि रगड पैसे खर्च केले पाहिजेत. लोक इथेच थांबून जातात. लोकांना वाटतं एवढं कॉन्सेप्ट चांगला बिल्ड झालाय मग लोक ऑटोमॅटिकली येतील, असलं होत नसतं. जर तुम्ही तिथे 80% काम केलेलं असेल तर 20% तुम्ही फक्त मार्केटिंगवरती पैसे खर्च करायला पाहिजे आणि तोच बिझनेस तुम्हाला रिकरिंग पद्धतीने म्हणून देऊ शकतो. आणि हॉटेलच्या व्यवसायाला किंवा हॉस्पिटॅलिटी बिझनेसला तर तुम्ही लोकांपर्यंत रीच असणंच गरजेचं आहे. त्याच्यासाठी मार्केटिंग सगळ्यात महत्वाची आहे. तर या पद्धतीने प्रायोरिटीज आहेत आणि तसाच बिझनेस सेट केला पाहिजे आणि त्याच पद्धतीने फंड हे अलोकेट केले पाहिजे. ओके, तुम्ही आता बोलले की कॉन्सेप्ट वाईज गोष्टी बदलतात. मला थोडं याच्या हॉटेल व्यवसायांमध्ये कॉन्सेप्ट किती प्रकारचे काय काय आहेत आणि प्रत्येक कॉन्सेप्टचं काय म्हणजे एका प्रकारे स्ट्रेंथ अँड विकनेसेस आहे, किंवा जर कमी इन्व्हेस्टमेंट असेल तर कुठला कॉन्सेप्ट चालू करायला पाहिजे, जर जास्त इन्व्हेस्टमेंट आहे तर कुठला करायला पाहिजे, आणि कसं असतात कॉन्सेप्ट? बघा कॉन्सेप्ट काय आहे, मी जे तुम्हाला आता सांगितलं की कॅफे, क्लाउड किचन, रेस्टॉरंट,
फाईन डायनिंग, QSR, त्याच्यानंतर एखादा फ्रँचायझी मॉडेल, रेग्युलर रेस्टॉरंट, ढाबा, अशा पद्धतीने हे कॉन्सेप्ट आहेत. मात्र ह्या त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये पण सब कॉन्सेप्ट आहेत. म्हणजे रेस्टॉरंटमध्ये जर म्हणाला तर एक थीम बेस्ड रेस्टॉरंट चालतं, एक रनिंग रेस्टॉरंट आलं. जर आता पुण्यामधले जर काही जे नावाजलेले रेस्टॉरंट आहे जिथे तुम्हाला ॲम्बियन्सची गरज पडत नाही, लोक तुडुंब वेटिंग वरती असतात, असे जे रेस्टॉरंट आहेत दॅट इज रनिंग रेस्टॉरंट. तिथे ॲम्बियन्सची लोकांना गरज नाही. पण त्याच ठिकाणी जर आपण काही बांद्रा साईडला गेलो, जे तुम्हाला रेस्टॉरंट दिसत आहेत हे सगळे थीम बेस्ड रेस्टॉरंट आहेत. ते त्या पद्धतीने कस्टमर जो आहे, टार्गेट ऑडियन्स त्या पद्धतीने अलर्ट होतो. मुळात एक गोष्ट ही झाली. आता दुसऱ्याकडे जर आपण बघितलं, ज्यांच्याकडे कमी पैसे आहेत, जर कमी पैसे असतील तर तुम्ही फूड कार्ट या बिझनेसमध्ये गेलं पाहिजे, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंटमध्ये गेलं पाहिजे. जर आता वडापावचं स्टॉल तुम्ही बघतायत तर हे साधारण ₹1,00,000-1.5 लाख हे बिझनेस चालू होणार आहे. त्यानंतर थोडंसं जर बजेट असेल तर तुम्ही क्लाउड किचन या बिझनेसकडे लक्ष दिलं पाहिजे. क्लाउड किचनचा जो मुळात बिझनेस आहे हा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने लोकांच्या पॉकेटमध्ये कस्टमर बसलेले आहेत आणि लोक जे आहेत ते प्रत्येक ऑनलाईन वापरणारा जो ग्राहक आहे तो त्यांचा कस्टमर आहे. आणि तुमची मार्केटिंग करणारे बाकीचे जे मोठे ब्रँड्स ते तुमच्या क्लाउड किचनला खूप बढावा देत आहे एका प्रकारे, आणि मार्केटिंग करण्यासाठी बाकीचे प्लॅटफॉर्म भरपूर काही खर्च करताय प्लॅटफॉर्म्स. 100%. आणि भविष्यात तेच आहे. मला सांगा, लोकांचं झोमॅटो, स्विगी काय करते, दे आर नॉट सेलिंग अ फूड, दे आर सेलिंग अ कन्व्हिनियन्स. की इथं बसून सुद्धा आता आपण या ठिकाणी आपण स्टुडिओत बसलेलो आहोत आणि जर इथे एखादी गोष्ट लागली आपल्याला तर आपण ताबडतोब झोमॅटो आणि स्विगी ओपन करून ताबडतोब ऑर्डर देऊ शकतो. इथं पुढच्या 15 मिनिटात ती ऑर्डर हजर होईल. बरोबर. मग त्याच पद्धतीने हे कन्व्हिनियन्स ते विकतायत आणि त्याच पद्धतीने जर आपण बिझनेस केला तर हा भविष्यामध्ये चालणार आहे. तर ज्यांचं बजेट आहे की साधारणपणे मीडियम रेंज असेल तर मग त्यांनी कॅफेला जायला पाहिजे, थोडंसं चांगल्या पद्धतीने आहे तर त्यांनी रेस्टॉरंटला जायला पाहिजे. जर स्वतःची ओन जागा असेल तर त्यांनी डिरेक्टली ढाबा या कॉन्सेप्टमध्ये जायला पाहिजे. त्या पद्धतीने या गोष्टी आपण केल्या गेल्या पाहिजेत. ओके. आता सपोज मी एक मॉडेल सिलेक्ट केले, मेन गफलत कुठं होते सर, की लोकेशनमध्ये भरपूर सारे लोक चुकतात, की एक तर चुकीच्या ठिकाणी लोकेशन निवडतात, जेणेकरून मग तिथं त्यांचा व्यवसाय फेल होतो. एक मेन तर रिझन हाच आहे हॉटेल व्यवसायामध्ये. तर कसं निवडायचं लोकेशन आणि काय बघितलं पाहिजे लोकेशन निवडताना? काही नंबर्स असतात का, काही रिसर्च कसं करायचं किंवा लोकेशनचा आणि बाकीच्या गोष्टी? हे बघा, मुळात लोकेशन बघत असताना कॉर्नरची जागा वन ऑफ द बेस्ट. कॉर्नरच्या ज्या जागा आहेत त्या सगळ्यात चांगल्या असतात. दुसरी गोष्ट, तो जो रस्ता असेल तो वाहता नसावा, तिथे लोक थांबलेले पाहिजेत, फुटफॉल पाहिजे, तिथे लोक थांबलेले पाहिजेत. त्याच्यासाठी महत्वाचं काय आहे की एक एरिया बिल्ड सुद्धा करावा लागतो काही ठिकाणी. म्हणजे फूड कार्ट आले हे स्वतःला तयार करावं लागतं. त्याच्यानंतर फाईन डायनिंग रेस्टॉरंटमध्ये आपण तिथे जायला पाहिजे. म्हणजे एक ती पूर्णच खाऊ गल्ली हा कॉन्सेप्ट बिल्ड होत असतो. महत्वाचं काय आहे की तिथे लोक थांबले पाहिजेत आणि कॉर्नरच्या जागा पाहिजेत. तुम्ही एका प्रकारे म्हणले सर की काही वेळेस आपल्याला ते एन्व्हायरमेंट बी क्रिएट करावं लागतं, कस्टमरला तिथं कस्टमर थांबला पाहिजे तिथं अशा वेळेनं. आता इथं तुम्ही अजून एक बोलले की फुटफॉल पण असायला पाहिजे, लोक वाहत्या रस्त्यामध्ये थांबत नाही. हा एक पॉईंट असा आहे की सर की कधी कधी तुम्हाला स्वतः तुमचं काय म्हणता येईल त्याला, की तुम्हाला दाखवावं लागतं की आमच्याकडे कस्टमर येत आहेत किंवा आमच्याकडे डिमांड आहे वगैरे वगैरे. जसं की काही लोक कसं करतात की हॉटेलच्या बाहेर त्यांच्या स्वतःच्या गाड्याला पार्क करणं किंवा एक एन्व्हायरमेंट क्रिएट करणं. जसं की आता उन्हाळ्यात लोक, एक बेसिक रूल आहे की त्याच रसवंतीवरती थांबतात जिथं एक थंड वातावरण आहे किंवा आजूबाजूला झाडं वगैरे किंवा काहीतरी असं करून ठेवलं आहे, आणि जिथं ऊन वगैरे वगैरे किंवा थोडासा अनकम्फर्टेबल फील होतं तिथं थांबत नाही. एका प्रकारे एन्व्हायरमेंट क्रिएट करणं खूप गरजेचं आहे. तर हे कसं करायचं नेमकं, हे बेसिक आहे बट खूप महत्त्वाचं आहे. महत्वाचं काय की इन्व्हायरमेंट जेव्हा, खूप चांगला प्रश्न आहे हा. ऍक्च्युली बिझनेस हा एक ॲटमॉस्फिअर क्रिएट करावं लागतं. त्याच्यात महत्वाचा विषय काय असा आहे की जेव्हा आपण एक्सपेरिमेंट करतो अशा पद्धतीने, जेव्हा तिथे तुम्ही उदाहरण सांगतो की जेव्हा गाडीचं पार्क करायचं आपल्याला, तर पार्किंग वेळेला जर तिथं तुम्ही झाडाचं जर प्लांटेशन मोठे झाडं जर येऊन लावले तर ऑटोमॅटिकली गाडी त्याच्या खाली पार्क करतील. दुसरी गोष्ट काय की लोक रेस्टॉरंट एवढं जबरदस्त करतात मात्र तिथे पार्किंग करायला झाडं पण नसतात अवेलेबिलिटीनुसार. मग मुळात पार्किंगची सोय करायला पाहिजे. लोकांना काय बिलॉंगिंगनेस क्रिएट होते की बाबा गाडीची सुद्धा तिथे सोय होते. वॉशरूम सुद्धा समोरच्या हायवेला वॉशरूम ह्या दर्शनी भागात पाहिजे. ह्या जर गोष्टी केल्यात आपण तर एक्सपेरिमेंट एक क्रिएट होतो, एक्सपिरियन्स लोकांना देता येतो. तिसरी गोष्ट काय आहे की अजून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने इन्व्हायरमेंट कसं क्रिएट होऊ शकतं, तर वॉशरूम आल्या, त्यानंतर प्लांटेशन आले, झाडाचे पोझिशनिंग आल्या, त्यानंतर कार वॉशिंगसाठी काही नवीन सुविधा तुम्ही देऊ शकतात का, त्याच्यानंतर बंद झालेल्या गाड्या म्हणा किंवा स्वतःच्याच गाड्या लोक हॉटेलच्या बाहेर लावतात. काय एक मार्केटिंगची ती स्ट्रॅटेजी आहे. आणि तुम्ही स्वतःला प्रश्न करा ना की जिथे बिझी आहे रेस्टॉरंट तिथेच लोक मॅक्झिमम थांबतात.
बंद एखादा आहे, खूप छान चांगला अँबियन्स आहे, पण बाहेर एकही माणूस नाही, एकही गाडी नाही, अशा ठिकाणी कोणच थांबत नाही. असं वाटतं की काहीतरी चुकीचं ह्या रेस्टॉरंट. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे काय आहे की रेस्टॉरंट जे आहेत हे एक्सपिरियन्स अशा पद्धतीने क्रिएट करावं लागतात. अजून एक विषय आहे की भरपूर सारे रेस्टॉरंट फक्त रेस्टॉरंट म्हणून रेस्टॉरंट आहेत, त्यांची डिफरन्सिएशन, त्यांची आयडेंटिटी काही नाही अशी वेगळी. आता भरपूर सारे, आता तुम्ही शौर्यवाडा एक उदाहरण घेशाल तर त्यांची एक आयडेंटिटी एक चांगल्या प्रकारे एक वाड्या टाईप त्यांनी क्रिएट करून ठेवलं. एक डिफरन्शिएशन आहे त्यांचं एक ते, तिथं एक वेगळ्या प्रकारचा ॲम्बियन्स क्रिएट करणं वगैरे, ते एक वेगळं झळकतात मार्केटमधून. तर असं काय करायला पाहिजे किंवा असं कसं स्वतःला पोझिशन करायला पाहिजे की आपण डिफरन्शिएट करणार कॉम्पिटिशनपासून आणि त्याच ऑर्डिनरी लोकांमध्ये न राहता आपण म्हणजे त्यांच्यापेक्षा वरती कसं जाणार किंवा वेगळ्या लेवलची पोझिशनिंग कशी करायची आपण. एक लक्षात घ्या, आता तुम्ही शौर्यवाडाचं बोललात तर शौर्यवाडाचं करायला मेहनत आहे प्रचंड, एका दिवसात झालेलं नाहीये. मी स्वतः त्यांचे जे ओनर आहेत, मी नानांना भेटलेलो आहे त्याच्या, आणि ते जवळून त्या बिझनेसमध्ये गेल्यानंतर ताबडतोब कळतं की तिथं काय मेहनत आहे. एका दिवसाची ती मेहनत नाहीये, त्याच्या मागे प्रचंड रात्र दिवस एक केलेला आहे, त्याच्यामध्ये प्रचंड कुटुंबाची मेहनत आहे, सगळ्या संपूर्ण स्टाफची मेहनत आहे. म्हणजे तिथे एखादा जो माणूस वीट उभा करतोय, लावतोय, तिथपासून जो शौर्यवाडाचा बोर्ड ज्यांनी केला त्या प्रत्येकाचे तिथं कष्ट दिसतात. ब्रँड बिल्ड करताना किंवा एखादा कॉन्सेप्ट सक्सेसफुल करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. रेग्युलरली एखाद्या कॉन्सेप्टवरती तुम्हाला अहोरात्र काम करावं लागतं, तेव्हा तो एखादा कॉन्सेप्ट बनत असतो. तुम्ही असा कुठलाही, तुम्ही शौर्यवाडाचं उदाहरण घेतलं म्हणून मी सांगतो, पण जर तुम्ही कुठलाही असं एखादं नावाजलेलं हॉटेल किंवा ब्रँड एखादं बघितलं असेल, मॅगडी घ्या, तर त्याच्या मागची अहोरात्र मेहनत आहे. मला सांगा, त्याच्या मागे साधारणपणे 50 वर्ष प्लस वर्षांची मेहनत आहे, तेव्हा तो आज ब्रँड सक्सेसफुल होतोय. लोकांना वाटतं की बाबा आता तो एवढा बिझनेस करून देत, त्याच्या मागे तसं नाहीये. मुळात लोक काय फक्त कॉपी पेस्ट बघतात की बाबा हे असं चालतं, सेम कॉपी पेस्टने होतं. त्याच्या मागं खरंच घाम गाळावा लागतो आणि त्याच पद्धतीने तो जो बिझनेस आहे तो ड्राईव्ह होतो किंवा तो सक्सेसफुल होतो. तुम्ही म्हणलं की कॉपी पेस्ट करताना अशा चुका करतात. तर हे एक गोष्ट आहे की आपल्याला वरच्यावर दिसतात, कॉपी पेस्ट करताना माणूस वरच्यावर कॉपी पेस्ट करतो, बट आतमध्ये काही गोष्टी वेगळ्या असतात. ऑपरेशन्स वेगळे, त्यांचं स्टाफ मॅनेजमेंटचे सिस्टम्स वेगळे आहे किंवा ते ट्रेन कसं करतात स्टाफला हे वेगळे, मेन्यू ते कसं बिल्ड करतात, इन्व्हेंटरी कसं मॅनेज करतात, सगळ्या गोष्टी असतात. तर वरच्यावर दिसणाऱ्या गोष्टी तर माणूस कॉपी करू शकतो, बट आतल्या गोष्टी कशा कॉपी करायच्या. आता कॉपी तर करताय लोक, काय काय कॉपी करायला पाहिजे, कसं सर्वे करायचं किंवा कसं इम्प्लिमेंट करायचं. कॉपी पेस्ट पण करणं एक स्किलच आहे, पण कुठं चुकतात कॉपी पेस्ट करताना आणि कसं करायला पाहिजे कॉपी पेस्ट. हे बा, याला कॉपी पेस्टला मी तुम्हाला उदाहरण देऊ शकेल की काय आहे, तुम्हाला पंख देता येतील, पण ती जी पंखाला जी किंवा तुम्हाला उड्डाण करायची जी जिद्द आहे ना, ती तुम्ही कॉपी पेस्ट करू शकत नाही. याच्यासाठी काय, एक आत्मबळ लागतं, एक आत्मविश्वास स्वतःवरती लागतो आणि अहोरात्र मला काय विजन कॅरी करायचं आहे, मला काय गोष्टी लाईफमध्ये अचीव्ह करायच्या आहेत, त्याच पद्धतीने ती गोष्ट होत असते. कॉपी पेस्ट हे कधीच लॉंग टर्म चालत नाही, कधीच सक्सेसफुल नसतं. ते तात्पुरतं आपल्याला एक चांगलं तुम्हाला देऊन जातं मृगजळासारखं की खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे, पण असल्या काही गोष्टी होत नसतात आणि ती लोक सुद्धा शेक होत असतात, आतमधल्या आतमध्ये पोकळ असतात. त्याच्यामुळे ते कॉपी पेस्ट करण्यात त्यांना वाटतं की दॅट इज व्हेरी गुड. पण जो माणूस डाऊन टू अर्थ आहे, तर त्यांनी 100% अनुभव घेतलेले आहेत, तो मुरलेला आहे त्याच्यामध्ये, आणि तेव्हाच तो त्या पद्धतीने अचीव्ह होत असतो. सर, आता जसं ही पण एक मानसिकता व्यवसाय सुरू करण्याची की कॉपी पेस्ट करून आपण सुरू करू. अजून भरपूर साऱ्या गोष्टी असतात अशा, जसं आपण आपलं बोलणं झालं मागला फोनवरती की लोक लग्न करायचं म्हणून काहीतरी व्यवसाय सुरू करतात किंवा अशा काही काही गोष्टी आहेत. तर मला मेन ही एक मानसिकता बघून घ्यायची की लोक काय चुका करतात स्टार्ट करताना, इमोशनली काय चुका करतात. आता हे एक इमोशनच आहे की ते काही कॉपी पेस्ट कर लेंगे, जैसा वैसा निकाल लेंगे, ऐसा कर लेंगे, किंवा लग्न करायचं म्हणून काहीतरी चालू करायचं. असे हे काय चुकीच्या गोष्टी काय स्टार्ट करताना. आपण जेव्हा स्टार्ट करत असतो ना, तेव्हा सगळ्यात महत्वाचं इमोशनल जो क्वेश्चन आहे हा तरुणांमध्ये जरा जास्त पद्धतीने दिसतो. आपण याच्यामध्ये काय थोडंसं प्रॅक्टिकली पद्धतीने विचार करत नाही. मला व्यावहारिक पद्धतीने काहीतरी 2 पैसे कमवायचे हा विचारच नसतो. त्याच्यात काय विचार असतो की फक्त करायचं आहे, काय करायचंय, कसं करायचंय, कशा पद्धतीने होईल, चांगलं झालं तर काय, वाईट झालं तर काय, कुठल्याच पद्धतीने विचार नाही, फक्त करायचं आहे. शेजाऱ्यानं चालू केलं म्हणून मला चालू करायचंय, त्याला दाखवायचंय म्हणून चालू करायचंय, त्यांनी माझी जिरोली म्हणून मला दाखवायचंय. आणि हे वर्ड मला वापरावं लागतं. त्याचं कारण असं आहे की मी आत्ता मार्केटमध्ये जातोय, लोकांच्या पर्यंत पोहोचतोय आणि त्याच पद्धतीने या गोष्टी बघायला मिळतात. हे खरंच बघून वाईट वाटतं आणि त्याच पद्धतीने ह्या गोष्टी होत असतात. म्हणून महत्वाचं काय आहे की आपण जेव्हा गोष्टी करतो तेव्हा कागदावरती उतरवणं फार गरजेचं आहे. बरं, काय काय मला असं एक सांगा की स्टार्ट करायच्या अगोदर कुठले कुठले नंबर्स, कुठले कुठले रिसर्च, काय काय अॅनालिटिक्स असे चेक करून घेतले पाहिजे की जर मला स्टार्ट करायचंय तर हे नंबर्स क्लिअर पाहिजे. तुम्हाला काय चालू करायचंय? सपोज मला एक कॅफे चालू करायचं आहे,
तुम्ही काय काय कसं कसं करायला पाहिजे मी? जर तुम्हाला कॅफे चालू करायचं आहे तर पहिल्यांदा तुम्ही जागा बघायचं आहे. तर त्याचा पहिले रिसर्च झाला पाहिजे की जागेचे स्वॉट अनालिसिस काय आहे. त्याच्या आधी तिथे काही जुने हॉटेल्स कॅफे काही होते का, ते बंद कशामुळे झाले, त्याचं कारण काय आहे. जर तिथे काहीच नव्हतं तर ती जर नवीन प्रॉपर्टी असेल तर तिथे प्रत्येक गोष्टी तिथं चेंबरसाठी काही प्रोव्हिजन आहेत का, इनलेटसाठी काय आहेत का, आउटलेटसाठी आहेत का, सिटिंग प्रॉपर आहे का, हाईट व्यवस्थित आहेत का, अशा प्रत्येक बारकाईतल्या गोष्टी बघायला पाहिजे. त्याच्या आजूबाजूला सोसायटी आहे का, सोसायटी नसेल तर दुसरे कस्टमर कुठले आहेत, जर ते नसतील तर अजून नवीन पद्धतीने काय होऊ शकतं, अशा मल्टिपल आस्पेक्टने तिथे करायला पाहिजे. अशाच वेळेला तिथं मेनू कोणता चालणार आहे, क्युझिन कोणतं चालणार आहे, प्रॉफिटेबिलिटी तेवढी येणार आहे का, चहा तिथे 50 रुपयाला विकला जातोय का, 10लाच विकला जातोय का, 5ला विकला जातोय, या पद्धतीने तिथे विचार केला गेला पाहिजे. आणि त्याच पद्धतीने तिथे बिझनेस जो आहे तो यशस्वी होऊ शकतो का नाही ती जागा तुमची ठरवते. सर आता एक सपोज एक आपण व्यवसाय सुरू केला आहे आणि स्टार्टिंगच्या दिवसांमध्ये पहिल्या 30 दिवसांमध्ये मी काय काय मार्केटिंग केली पाहिजे किंवा ओपनिंगच्या टाइमला अगोदर आपण ओपनिंगच्या बद्दल बोलू की जर मी ओपनिंग करतोय तर हाईप कशी क्रिएट करायची, स्टार्टिंगच्या दिवसांमध्ये कस्टमर्स कसे अक्वायर करायचे, कसे बिल्ड करायचे कस्टमर. जर तुम्हाला पहिल्या दिवशी कस्टमर पाहिजे असेल तर साधारणपणे मार्केटिंग 1 महिना आधी चालू झालीच पाहिजे. तुम्ही गोष्टी परचेस कुठनं करताय, तुम्ही बांधकाम कसं पद्धतीने करताय, तुम्ही मार्केटला जाऊन काही गोष्टी परचेस करतायत का, त्यानंतर ज्या काही गोष्टी बिहाइंड द सीन होत आहेत त्या कस्टमरला खेळून ठेवण्यासाठी, त्या फॉलोअरला खेळून ठेवण्यासाठी त्या गोष्टी उपयोगी ठरतात. त्याच्यामुळे जर पहिला इफ यू वॉन्ट कस्टमर ऑन फर्स्ट डे तुम्ही 1 महिना आधी मार्केटिंग केलीच पाहिजे. जर ती गोष्ट जर होत नसेल तर 100% तुम्हाला कस्टमर जो आहे तो लेट मिळणार आहे. जर पहिल्या दिवशी पाहिजे असेल तर 1 महिना आधी पाहिजे. त्याच्यात महत्वाचं काय आहे की आम्ही काहीतरी नवीन चालू करतोय, आम्ही तुमच्या ऑन डिमांड चालू करतोय, आम्ही तुमच्या आग्रहस्तव चालू करतोय, इमोशनली कनेक्ट करणं, ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि त्याच्यात महत्वाचं काय, याच्यात वेगळ्या पद्धतीने किंवा वाईट काही नाही, तर कस्टमरचा बिलॉंगिंगनेस क्रिएट करणं, दॅट इज युअर स्किल. आपुलकी किंवा आपलापणा क्रिएट करणं, तर ती जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत कस्टमर तुमचं हॉटेल आहे असं लक्षात येत नाही. आता अजूनही लोक काय आहेत की हॉटेल माझं नाहीये, जोपर्यंत ते हॉटेल तुमचं होत नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेसफुलच नसतात बिझनेसमध्ये. जर मी म्हणत बसलो की ते हॉटेल माझं ते माझं असलंच नाही पाहिजे, ते हॉटेल तुमचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हॉटेलचा व्यवसाय यशस्वीपणे नाही. काही ठिकाणी असं आहे की एक दिवस जर हॉटेल बंद असलं तर अजिबात लोक जायचं किंवा बाहेर जायचं टाळतात, अशी पण हॉटेल्स आहेत. इमोशन क्रिएट केलाय 100% लोकांनी ती बिलॉंगिंगनेस क्रिएट केली ना, तो ब्रँड रजिस्टर झालाय सबकॉन्शियस माइंड मध्ये. कसं बनतो ब्रँड एका प्रकारे, म्हणजे कशी पोझिशनिंग कशी असायला पाहिजे ब्रँड बनण्यासाठी आणि काय एफर्ट्स लागतात ब्रँड. त्याला ना मल्टिपल आस्पेक्ट्स आहेत. तुम्हाला एखादी गोष्ट कस्टमाइज पद्धतीने जर दिली तर आवडते. एक्झाम्पल काय आहे की आता आम्ही एखाद्या हॉटेलला गेलो आणि आता कमी साखरेचा चहा साधारणपणे पितो किंवा आम्ही विदाऊट मिल्क चहा घेतला, तर ऑब्व्हियसली जर आम्ही जात असेल तर त्या कॅप्टनला माहित असते की त्याला तो जे गेस्ट आलेले आहेत त्यांना कमी साखरेचा चहा पाहिजे किंवा ते विदाऊट मिल्क घेत असतात किंवा ब्लॅक कॉफी घेतात, त्यांना माहिती आहे. तर ऑटोमॅटिकली तो जो एक बिलॉंगिंगनेस क्रिएट झालेला आहे. एक्झाम्पल काय की कॅप्टनला अरे ते सर आलेले आहेत त्यांना विदाऊट कमी साखरेचा चहा पाहिजे, अरे ते सर आलेले आहेत त्यांना ब्लॅक कॉफीच पाहिजे किंवा तेच घेतात ते. आता मला सांगा, आता तुम्हाला काय वाटेल? तुम्हाला वाटेल ते माझं हक्काचं हॉटेल आहे, उसको मालूम है की मुझे क्या चाहिए. जोपर्यंत ही लोकांपर्यंत जात नाही गोष्ट तोपर्यंत कळत नाही. आणि महत्वाचं काय, याच्यामध्ये सायकोलॉजी फार महत्वाची आहे. बोलायच्याबद्दल 100% सायकोलॉजीवरती जर असेल ना तर तुम्ही काय काय ऑर्डर करू शकतात. माणूस वाचायला शिका. हॉटेल व्यवसायामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, सर्व्हिस जर आपण लोकांना देत बसलो, लोक सर्व्हिसमध्ये एलिमेंट वाढवत बसतात. लोकांना दे डोंट वॉन्ट एलिमेंट. म्हणजे जर बेसिनला गेलं तर तिथं डेटॉल ठेवलेला आहे, तुम्हाला नॅपकिन ठेवलेला आहे. पीपल दे डोंट वॉन्ट, पीपल वॉन्ट एक चांगल्या पद्धतीने लोकांना बोलणं, एक अप्रूपपणा क्रिएट करणं, एक चांगल्या पद्धतीने भाव क्रिएट करणं, हे मिसिंग आहे. तो कस्टमर माझा आहे, माझ्या फॅमिली मेंबर आहे, त्याला कशा पद्धतीने मी आदरातिथ्य अजून करू, जोपर्यंत हा फील जात नाही ना, अशा वेळेला जर एखाद्या वेळेला तुमच्याकडे नॅपकिन नसला, एखाद्या वेळेला डेटॉल नसलं, एखाद्या वेळेला तुम्हाला हात धुवायला एखादी साबण नसली तरी चालतं, पण लोकांचं जर हे चांगलं बोलणं असेल ना तर 100% कस्टमर रिपीट येतो आणि तो कस्टमर तुम्हाला चांगले पैसे देऊन जातो. कुठंतरी एक लिहिलं होतं की बिझनेस इज नॉट अबाउट मनी ऑर अदर थिंग्स, इट्स अबाउट पीपल टू पीपल. आपण व्यवहार कसं ठेवतोय कस्टमर सोबत किंवा आपलं किती कनेक्शन आहे व्यवहार, म्हणजे एका प्रकारे कस्टमर आपल्या तिथं आपल्याकडे येतोय तर किती आपल्यासारखं त्याला वाटतंय तिथं आल्यावर, किंवा कनेक्ट कसं होतंय किंवा तुम्ही एकमेकांना किती ओळख. मला सांगा, बिझनेस कशा पद्धतीने होतो.
अजून एआय एवढं आलेलं आहे, एआय टू एआय बिझनेस होतो का अजून? नाही तो ह्युमन टू ह्युमन टू ह्युमनच असणार आहे इथून भविष्य पण. पृथ्वी जोपर्यंत आहे तोपर्यंत ह्युमन टू ह्युमनच असणार आहे. अशा वेळेला काय आहे, लोकांचं मन जिंकणं हा एक शब्द जो आहे खूप लोक साध्या पद्धतीने घेतात, पण मन जिंकणं म्हणजे फार बारीक बारीक गोष्टीत आहेत. आता एक साधारणपणे तुम्हाला सांगतो की बिर्याणी आपण कोविडमध्ये एक काही ब्रँड्स बघितले, म्हणजे रिबल्स फूड आहे एक्झाम्पल, त्यांची बेहरूज बिर्याणी जर तुम्ही बघितलं तर एक्सपिरियन्स विकतात. ते सॅनिटायझर सोबत देत होते, त्याच्यासोबत माउथ फ्रेशनर देत होते, एवढ्या बारीक गोष्टी आहेत. ते तर बिर्याणी देत होते 300 रुपयाची, पण त्याच्यासोबत याची कॉस्ट काय होती? 30 पैसे आणि 50 पैसे. पण त्या 80 पैशामुळे ते लोक मन जिंकत होते. कारण काय की मी तुमची काळजी घेतोय, विचार शिल्लक काहीतरी विचार करतोय. एक्झॅक्टली. तर त्या पद्धतीने जे आहे ते मन लोकांच्या अधिराज्य जे मनावरती गाजवलं असतं, तर हे ब्रँड असे पोझिशनिंग केलेले असतात. वेगळ्या पद्धतीने सर्व्हिस आहे. आता बेबी चेअर, छोटं उदाहरण देतो. फाईन डायनिंग रेस्टॉरंटमध्ये बेबी चेअर का महत्वाची आहे? की ती बाळ काय कस्टमर आहे का आपलं? त्याला खाता येत नाही, पण ते काय आहे की तुमची ती बिलॉंगिंगनेस क्रिएट आहे. वी आर टेकिंग केअर ऑफ युअर चाइल्ड, वी आर टेकिंग केअर ऑफ युअर बेबी. ही जर गोष्ट असेल तर लोक ऑटोमॅटिकली तिथे कनेक्ट होत असतात. लोक म्हणतात कस्टमर रिपीट करायची काहीतरी स्ट्रॅटेजी पाहिजे वगैरे वगैरे. हीच बेस्ट स्ट्रॅटेजी की तुम्ही तुमच्या एक्झिस्टिंग कस्टमरला एवढी चांगली सर्व्हिस द्या की नेक्स्ट टाइम तो स्वतः येईल, अजून 10 जणांना घेऊन येईल, नंतर तो तुमचा लॉयल कस्टमर. 100%. यस. मला अजून एक गोष्ट सांगायची की मार्केटिंगमध्ये अजून काय काय गोष्टी करायला पाहिजे, की जर माझ्याकडे कमी बजेट आहे तर हॉटेल व्यवसायाची मार्केटिंग कशा प्रकारे करायची, आणि पेड मार्केटिंग करायला पाहिजे की ऑर्गॅनिकली जायला पाहिजे? मार्केटिंग ही कशी पाहिजे? बॅड मार्केटिंग इज ऑल्सो मार्केटिंग, गुड मार्केटिंग इज ऑल्सो मार्केटिंग. बॅड मार्केटिंग चांगली. हा मार्केटिंग, बॅड मार्केटिंग. आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की तिथे काही, आता मी ब्रँडचं नावं घेत नाहीत, पण काही ठिकाणी बाबा तिथे एखादा नॉनव्हेजचा पदार्थ चांगल्या पद्धतीने विकला जातो, पण ते फ्रेश नसतं किंवा त्यांच्याकडे पैसे कमी पैशात विकलं जातं. हे जे प्रकार आहेत ना, लोक ते बघायला सुद्धा, एक्सपिरियन्स करायला सुद्धा गेलेले आहेत. हो. जसं की आता महाराष्ट्रामधले भरपूर सारे हॉटेल व्यावसायिक आहे, आता हे जे फेमस झाले होते भरपूर सारे, ते त्यांची कम्युनिकेशन बी चुकीचं होतं भरपूर ठिकाणी, किंवा त्यांचं दाखवणं पण भरपूर ठिकाणी एवढं क्रिंज. मी तुम्हाला सांगतो ना, वडापावची एक गर्ल आहे, वडापाव मुंबई बेस्ड. मला सांगा, तिने तर लोकांना म्हणजे शिव्या दिलेल्या आहेत. त्या दिल्ली, हा एक्झॅक्टली. तर कदाचित त्याही पद्धतीने पण लोक तिथे गर्दी करायचे, लोकांना ते चांगलं वाटायचं. मग पण महत्वाचं काय आहे, ती मार्केटिंग करू नये. मी असं म्हणत नाही की बाबा ती मार्केटिंग फार उत्तम आहे, पण मला म्हणायचे की बॅड मार्केटिंग ऑल्सो युअर मार्केटिंग. मेक शुअर की गुड मार्केटिंग थ्रू लोकांपर्यंत कसं रीच होता येईल, व्यवस्थितपणे लोकांपर्यंत कसं जाता येईल, जेवढ्या पद्धतीने तुम्ही मार्केटिंग करू शकता त्या मॅक्झिमम ठिकाणी तुम्ही मार्केटिंग केली पाहिजे. दुसरा विषय असा आहे की लोकांच्या नजरेत तुम्ही राहिले पाहिजे. महत्वाचं काय, आता लोक कुठे आहेत? ते ऑनलाईन आहेत, तर ऑनलाईन दिसले पाहिजेत. झोमॅटो स्विगीला आहेत तर झोमॅटो स्विगीला दिसले पाहिजेत. फेसबुकवर आहेत तर फेसबुकला दिसले पाहिजे. युट्यूब असेल तर युट्यूबला दिसले पाहिजेत. धुरंधर 2 बघायला गेले असेल तर स्क्रीनवरती तुम्ही दिसले पाहिजेत. समोरची ती स्क्रीन येते मार्केटिंगला. जर न्यूजपेपर उघडला तर न्यूजपेपरला दिसले पाहिजेत. जिथं जिथं लोकांच्या नजरा जाऊ शकतात अशा ठिकाणी तुम्ही दिसले पाहिजेत. दॅट इज युअर ब्रँड आयडेंटिटी, आणि तीच तुमची मार्केटिंग असते. बरोबर, बेस्ट. अजून सर मला थोडं याच्याबद्दल बोलायचं आहे की वर्किंग कॅपिटलबद्दल आपलं थोडं बोलणं राहिलं की किती दिवसाचं वर्किंग कॅपिटल ठेवलं पाहिजे मिनिमम? तुम्ही व्यवसाय सुरू करताय, कुठला बी कॉन्सेप्ट असू द्या, मिनिमम किती दिवसाचं वर्किंग कॅपिटल असायला पाहिजे आपल्याकडे स्टार्ट करताना? साधारणपणे 6 महिन्याचं तरी कॅपिटल आपल्याकडे पाहिजे. जर बिझनेसमध्ये अपडाऊन येत असतील किंवा येणार असतील किंवा भविष्यात तुम्ही कन्सिडर करून चाला, अशा वेळेला 6 महिन्याचा तरी बॅकअप तुमच्याकडे शिल्लक पाहिजे. बिझनेस सफर नाही झाला पाहिजे. मी सफर झालो तर चालतो, पण इथे काय आहे, आत्ताचा ट्रेंड वेगळा आहे. बिझनेस सफर झाला तर चालतो, पण मी सफर झालो नाही पाहिजे. दॅट इज व्हेरी बॅड थिंग. महत्वाचं काय, यू आर नॉट, मी सुरुवातीला काय सांगितलं की तुम्ही एक बिझनेस उभा करताय, तुम्ही एक काही स्कॅम बीम असला काही भानगडीत पडत नाहीत. बिझनेस उभा करायला कष्टच लागतात आणि वेळच द्यावा लागतो. त्याला तुम्ही फार घाई करून, फार ताकदीने, फार जोर जबरदस्तीने असलं काही होत नसतो. बिझनेस ग्रो हा नॅचरल पद्धतीनेच व्हायला पाहिजे आणि तोच बिझनेस लॉंग टर्म टिकत असतो. तुम्ही एक बोलले की बिझनेस सफर नाही व्हायला पाहिजे, मी सफर झालो तरी चालेल. म्हणजे लोक कधी कधी काय करतात की बिझनेस आणि मी हे एकच गोष्ट आहे असं समजतात. त्याला आपण कुठं ना कुठं वेगळं करायला पाहिजे की व्यवसायाचा पैसा मी जर 100 रुपये कमवतोय तर कुठंतरी 60 रुपये माझा व्यवसायातच राहिला पाहिजे किंवा 70 रुपये माझा व्यवसायातच राहिला पाहिजे. इकडं किती काही हो, माझ्या पर्सनल लाईफमध्ये किती काही हो, व्यवसायाच्या ठिकाणी व्यवसाय पाहिजे. कारण की स्टाफच्या सॅलरीज, रेंट आहे, बाकीच्या गोष्टी, परचेस, इन्व्हेंटरी, सगळ्या गोष्टी. तर
हे पण मला थोडंसं याच्यावर अजून ब्रीफ द्या. खूप चांगला प्रश्न केला आहे. तेव्हा ही म्हणजे सगळ्या बिझनेससाठीच हे महत्वाचं आहे. लोक समजतात की मी म्हणजे बिझनेस म्हणजे मी, असं अजिबात नाहीये. मी थोडासा सेपरेट आहे. मी तिथे कामगार आहे, मी तिथे कामाला आहे. बिझनेस तर मला कामाला ठेवलेला आहे. जोपर्यंत ही भावना निर्माण होत नाही तोपर्यंत आपण बिझनेसला न्याय देऊ शकत नाही, असं माझं प्रामुख्याने मत आहे. महत्वाचं काय आहे की आय एम द किंग किंवा मी सगळा राज्य आहे त्या बिझनेसचा, असं म्हणून जर केला तर बिझनेस तुमचा 100% इकॉनॉमिकली, फिजिकली, मेंटली तुम्हाला एवढा त्रास देणार आहे आणि त्या पद्धतीने तो बिझनेस देतो सुद्धा. लोक फक्त तिथे सेटल नसतात किंवा प्रेझेंट नसतात ऑब्झर्व करायला. लोक काय, सगळ्यात सोपं आहे ना ब्लेम करणं. मी हॉटेल टाकून बसलो बाबा पण कस्टमरच येत नाही. कस्टमर येत नाही तर प्रयत्नच नाही केले तर कस्टमर कसा येईल? ऑटोमॅटिकली काय आपण फार वेगळं काही केलेलं नाही त्याच्यामुळे काही कस्टमर येणार नाहीत किंवा येतील असलं काही विषय नाही. मार्केटिंग केली गेली पाहिजे, त्या पद्धतीने आहेत. महत्वाचं काय आहे की कष्ट घ्यायला सुद्धा लोक मागे पुढे बघतात. बिझनेस स्वतः आहे, आपण एक बेबी म्हणजे बिझनेसकडे बघायचा उद्देश काय आहे की एक बाळ आहे, त्याला जर आपल्याला तुम्हाला पॅम्पर करत 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 बिल्ड करायचं आहे, त्या पद्धतीनं न्यायचं आहे, त्यांनी तुम्हाला 20-25 वर्ष झाल्यानंतर त्यांनी तुम्हाला विचारायला पाहिजे, महत्त्व द्यायला पाहिजे. असं जर वाटत असेल तर तुम्हाला सुरुवातीचा जो काळ आहे तो खूप व्यवस्थित पॅम्परिंग केलं गेलं पाहिजे. संस्कार देणं काय म्हणतात तर तो बिझनेस ते प्रॉपरली केलं पाहिजे. लोक काय आहेत की आपण बाळाला जन्म आपण देणार पण ते तुम्ही सांभाळा, अशा पद्धतीने जर बिझनेसकडे बघितलं तो 100% तो तुम्हाला किल करेल, स्पॉइल करेल, तुमचा कंगाल करेल. या पद्धतीने तो बिझनेस उभा होत असतो कुठलाही. मार्केटिंगचा अजून एक महत्त्वाचा विषय सर की मोस्ट ऑफ दी कस्टमर जे आहेत ना ते गुगल मॅप बिझनेसवरती सर्च करून येतात व्हिजिट करायला किंवा हॉटेल्सवरती. तर गुगल मॅप बिझनेस हा खूप महत्त्वाचा एक प्रकारचा पार्ट आहे. तर हे कसं बघायला पाहिजे याच्याकडे? कशी तुमच्या सोशल मीडिया पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये की सोशल मीडियावर कसं कॉन्टेंट क्रिएट करायचं किंवा गुगल मॅप बिझनेस या गोष्टी कशा? हे बघ, जिथं जिथं मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं, जिथं जिथं लोक असतात तिथे तिथे तुम्ही मार्केटिंग करायला पाहिजे. एक्झाम्पल काय, आता काय आहे की नियर मी ताबडतोब लोक टाकतात. जर उशीर झालेला आहे हॉटेल नियर मी, अशा वेळेला तुम्हाला काय वर दिसणार आहे? कारण तुमचं रेटिंग चांगलं आहे, तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केलेले आहेत, फोटोग्राफ प्रॉपर लावलेले आहेत, लोकांचे रिव्ह्यू चांगले घेतलेले आहेत, मेनू त्याच्यामध्ये टाकलेला आहे, लोकांचे रेंज चांगले आहेत. या गोष्टी दिसणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे की सोशल मीडियाचा प्रेझेन्स जेवढा वाढू, लोक कुठे बघणार आहेत? तुम्हाला सोशल मीडियावरती बघणार आहेत आता मॅक्झिमम. कारण सगळ्यांच्या म्हणजे 10 वर्षापासून ते साधारण 70-80 वर्षापर्यंत त्या वयातल्या लोकांकडे आता इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब आहे. या लोकांच्या नजरेत तुम्ही राहण्यासाठी काय आहेत की सोशल मीडियाचा प्रेझेन्स वाढवणे. हॉटेल इंडस्ट्रीसाठी जर सोशल मीडियाचं काम करायचं असेल तर कशा पद्धतीने पाहिजे? मुळात काय की फक्त रील करून उपयोग नसतात. आपण कुठल्या पद्धतीचं करतोय. एक्झाम्पल काय की ब्रँड बिल्ड करणे हा कॉन्सेप्ट वेगळा आहे. याची मार्केटिंग ही सटल झाली पाहिजे, सटल पद्धतीने मार्केटिंग पाहिजे. जर तुम्हाला सेल आणायचं आहे तर लोकांनी त्याच्यावरती अनाउन्समेंट पाहिजेत रेग्युलर बेसिसवरती की आम्ही ऑफर देतोय, हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. जर तुम्ही प्रोडक्ट चांगला तुमचा आहे तर तो प्रोडक्ट हायलाईट झाला पाहिजे. त्याला मग वेगवेगळ्या पद्धतीचे रेग्युलरली ट्रेंडिंग सॉन्ग झाले, अशा पद्धतीने ते हायलाईट झालं पाहिजे. लोक तुमच्या ब्रँडबद्दल काय बोलतात त्याला ब्रँड पोझिशनिंग आपण म्हणतो, ब्रँड बिल्डअप करायचं म्हणतो. अशा वेळेला ग्राहकांनी म्हणलं पाहिजे की तुमचा ब्रँड कसा आहे. ही मी पनीर बटर मसाला खाल्ला, खूप चांगला वाटला, खूप चांगल्या पद्धतीने आहे, त्यांनी खूप चांगली सर्व्हिस केली, तर मी कोणाबद्दल बोलतोय? तुमच्याबद्दल बोलतोय. या पद्धतीने असल्या पाहिजे. मार्केटिंगमध्ये पण खूप पद्धतीच्या टाईप्स आहेत. मुळात लोक इथे लॅक करतात. अजून एक दुसरी गोष्ट काय की कॉल टू ऍक्शनसाठी कॉन्टॅक्ट नंबर देत नाहीत. की जर एखाद्या वेळेला तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर ते खाली नंबर पाहिजे ना. बरोबर आहे. लोक ते टाकत नाहीत. दुसरी गोष्ट, नंबर टाकतात पण ऍड्रेस टाकत नाहीत. बरं, ऍड्रेस नंबर टाकलाय तर वरती लेफ्ट साईडला जर आपण रील टाकत असेल तर लोगो टाकत नाहीत. तर मित्रांनो, सुरुवात करताना किंवा मी तुम्हाला पण सांगेल, ह्या गोष्टी करत असताना लोगो असला पाहिजे, कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे, पत्ता पाहिजे, आपण जी डिश त्याच्यामध्ये शोकेस करतोय त्याच्या खाली डिस्क्रिप्शन पाहिजे. अशा पद्धतीने ब्रँड हा पोझिशनिंग होऊ शकतो, मार्केटिंगमध्ये व्हायरल होऊ शकतो. या अशाच पद्धतीने मार्केटिंग केली की लोकांपर्यंत ती पोहोचते. याचं एक बेस्ट सॉल्युशन जे आहे, जे आता आजचे जे स्पॉन्सर आहे आपल्या पॉडकास्टचे, कनेक्टेड म्हणून एक ॲप आहे की त्यांनी काय बिल्ड केलं की तुमची प्रोफाईल ते बनवून देतात पूर्णपणे, जिथं तुमच्या व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती असते, तुमच्या प्रोडक्ट्सबद्दल पूर्ण माहिती असते. आणि मेन गोष्ट एक आहे की त्यांचं एक नवीन प्रोडक्ट आहे कनेक्टेड स्मार्ट कनेक्ट QR म्हणून. ते काय करतं, जे गुगल रिव्ह्यूज आहे त्याचा प्रॉब्लेम त्यानं पूर्णपणे सॉल्व्ह करून टाकला आहे.
जेव्हा कस्टमर येतो, कस्टमर गुगल रिव्ह्यूज का देत नाही, कारण की डिले होतो खूप टाईप करणं वगैरे वगैरे, किंवा लिहिणं वगैरे. लिहिला बी तर काय गुड सर्व्हिस वगैरे वगैरे देऊन सोडून देतो. बट ते कीवर्ड्स काय SEO फ्रेंडली नसतात, बरोबर. कनेक्टेडचं स्मार्ट कनेक्टवर काय करतं, ऑलरेडी AI जनरेटेड जे SEO फ्रेंडली जे रिव्ह्यूज आहे ते तिथं जनरेट करून त्यांना ठेवलेले असतात. तो कस्टमरला काय करायचं, फक्त तो QR स्कॅन करायचा आहे, ऑटोमॅटिकली त्याच्यासमोर भरपूर सारे ऑप्शन्स येतात. त्याच्या निवडीचे त्याला जो आवडला तो काय करणार, सिलेक्ट करणार आणि 2 सेकंदात रिव्ह्यू लाईव्ह. आणि यानं काय होतं की जेवढं जास्त रिव्ह्यूज, जसं तुम्ही म्हणलं की जेवढं जास्त रिव्ह्यूज तेवढे तुमची प्रोफाईल गुगलवरती टॉपला रँक करते. आणि मोस्ट ऑफ द कस्टमर्स हॉटेलवर यायच्या अगोदर गुगलवर सर्च करूनच येतात. तर हा बेस्ट प्रोडक्ट आहे कनेक्टेडचा स्मार्ट कनेक्ट QR. हे तुमच्या क्लायंट्सला बी यूज करायला हवा. आणि थँक्यू. अजून एक अजून एक क्वेश्चन आहे आता की ॲज आपली पोझिशनिंग कशी करायची ॲज अ प्रीमियम. भरपूर सारे व्यावसायिक आहेत, त्यांच्याकडे काय की चांगलं लोकेशन आहे, चांगलं म्हणजे सेटअप आहे भरपूर मोठा, बट स्टील त्यांना त्यांचं ॲज अ प्रीमियम त्यांना पोझिशन नाही करता येत. तर ते कसं करायला पाहिजे? प्रीमियम एखादं रेस्टॉरंट आपल्याला जर तिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवायचं तर पहिले ब्रँड गेला पाहिजे की समथिंग न्यू इज कमिंग, काहीतरी नवीन वेगळ्या पद्धतीचं ॲम्बियन्स लोकांपर्यंत गेला पाहिजे. प्रीमियम कशाने होतोय, ॲम्बियन्सनी प्रीमियम फील येतोय. तर लोकांपर्यंत ॲटमॉस्फिअर मार्केटिंग थ्रू पोहोचला पाहिजे, एक्सपिरियन्स मार्केटिंग थ्रू पोहोचला पाहिजे. टेबल चेअर तुम्ही काहीतरी वेगळ्या पद्धतीचे आणलेत का, तर त्याच्यासाठीच तुम्ही प्रीमियम म्हणतायत, तर ऑब्व्हियसली ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की तुमची सर्व्हिस करण्याची पद्धत कशी आहे, ॲम्बियन्स काय आहे, कलर शेड काय वापरलेले आहेत, अशा मॅक्झिमम गोष्टी तुम्ही मार्केटमध्ये करू शकतात, ज्याला मार्केटिंग आपण म्हणतो. बरोबर. जोपर्यंत लोकांपर्यंत तुम्ही त्या गोष्टी मार्केट करत नाहीत तोपर्यंत तुमची मार्केटिंग ही चालू आहे असं लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि त्याच्यानंतरच पीपल विल डिसाईड की हे आयदर दिस इज प्रीमियम ऑर नॉट. बरोबर. काही काही जणांची मानसिकता काय असते अजून एक, की जेव्हा ते मेनू सिलेक्ट करतात ते भरगच्च 100 प्रोडक्ट्स 150 प्रोडक्ट्स असं सिलेक्ट करतात, किंवा भरपूर साऱ्या चुका करतात मेनू सिलेक्ट करताना. तर मेन आहे की मेनूवरच रेस्टॉरंट चालणार आहे, तर कसं सिलेक्ट करायचं मेनू, किती मोठा असायला पाहिजे, आणि काय काय गोष्टी जे चुका करतात लोक मेनू सिलेक्ट करताना. हे बा, आता याच्यामध्ये पण परत काय आहे की हे सब्जेक्टिव्ह आहे, पण आता मोघम याला उत्तर देता येणार नाही. मात्र आपण कुठला कॉन्सेप्ट ड्राईव्ह करतोय त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला मेनू ठरवता येतो. म्हणजे एक्झाम्पल जर कॅफे असेल तर 40-50 आयटम असले पाहिजे. जर प्रॉपर प्युअर व्हेज रेस्टॉरंट असेल तर 80 ते 100 रेंजमध्ये असायला पाहिजे, कारण लोकांना व्हरायटी दिसली पाहिजे. फाईन डायनिंग रेस्टॉरंट असेल तर QSR असेल तर नॉट मोर दॅन 20 आयटम्स. क्लाउड किचन असेल ते पण साधारणपणे 40 पुढे मागे असायला पाहिजेत. पण ह्या गोष्टी काय कॉन्सेप्टवरती बिल्डअप आहेत. जर व्हेज नॉन व्हेज असेल तर वेगळ्या पद्धतीने आहे. तुम्ही कुठलं कॉन्सेप्ट लोकांपर्यंत पिच करतायत, मार्केट करतायत, लोकांपर्यंत पोहोचवतायत, अकॉर्डिंगली आपण मेनूची जी आयटम्स आहेत त्याची लिस्ट बनवता येते आणि त्यानुसार मेनू बिल्डअप करता येत असतो. याच्यापणे स्ट्रॅटेजी काय आहे, मेनू इंजिनिअरिंग नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. याच्यामध्ये काय आहे की कुठं प्रॉफिटेबिलिटी असणार आहे, ती कुठल्या पोझिशनला पाहिजे, कुठल्या पानाला पाहिजे, कुठल्या पेज, म्हणजे मेन्यू कार्डचे किती पेजेस झाले पाहिजेत, आपल्याला जे पॉकेट फ्रेंडली प्रोडक्ट आहेत ते आपल्याला कुठपर्यंत ठेवायचे आहेत, कुठल्या नंबरला ठेवायचे आहे, सिरियल नंबर कोणता असायला पाहिजे. त्याच्यानंतर जे प्रोडक्टिव्ह म्हणजे ज्याला प्रॉफिटेबिलिटी आपण म्हणतो ते कुठे प्रॉफिटेबिलिटी असायला पाहिजेत, मॉकटेल, शेक, ज्यूस, त्याच्यानंतर पॅन्ट्रीचे आयटम्स, पावभाजी असेल, मेन कोर्स असेल, तंदूर रोटी असेल, कुठे कुठे ठेवायला पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचं एक कॉन्सेप्ट आहे मेन्यू इंजिनिअरिंग, ज्याच्यामध्ये तुमची प्रोडक्शन कॉस्ट झाली, सेल कॉस्ट झाली, प्रत्येक गोष्टी इतंभूत इन डिटेलिंग असतात आणि त्यालाच मेन्यू इंजिनिअरिंग म्हणतात. याही गोष्टीचं सुरुवातीपासून प्लॅन आउट करायला पाहिजे आणि त्याच गोष्टी एक्झिक्यूट करायला पाहिजेत. ओके. मेनूचं जे बॅकएंड आपण जर बघितलं तर येतं की किचन, आणि किचनमध्ये काय इन्व्हेंटरी वगैरे असो किंवा किचनच्या गोष्टी, तर किचन कसं ऑपरेट करायला पाहिजे, आणि किचन ऑपरेट करताना किंवा इन्व्हेंटरी मॅनेज करताना काय काय चुका करतात. हे बघा, किचन ऑपरेट करताना महत्त्वाचं काय आहे, लोक चुकतात की मालकाचं तर मुळात काय काम काय आहे मालकाचं हेच लोकांच्या लक्षात येत नाही. मालकाचं काम मुळात हे कॅश काउंटरला बसणे नाही आहे, तर त्याचं मुरीला थांबणे, किचनमध्ये थांबणे आणि त्या सगळ्या ऑपरेशनवरती लक्ष ठेवणे हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. बिझनेस होणे हा तर नंतरचा पार्ट आहे, मात्र परचेस केलेल्या गोष्टीवरती लक्ष ठेवणे आणि बनत असताना त्या ऑपरेशनवरती लक्ष ठेवणे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मुळात काय आहे की मालकाचं काम इथे आहे की आपण काय गोष्टी आपल्या डोळ्यासमोर बनत आहेत त्या गोष्टीवरती कंट्रोल ठेवणे याच्यासाठी महत्त्वाचं आहे. लोक हॉटेल टाकतात मात्र एसओपी नाही, त्याची रेसिपी नाहीत, रेसिपी पण नाहीत, एसओपी पण नाहीत, लोकांचं जे ड्युटी रोस्टर आहे त्याही गोष्टी नाहीत, त्याच्यानंतर लोकांचे जेडी म्हणतात त्याला, जॉब डिस्क्रिप्शन, हे सुद्धा लोकांचं नाही आहेत. मग ह्या गोष्टी करत असताना हॉटेलचा व्यवसाय उभा कसा राहील. महत्वाचं काय आहे, सिस्टीम. आणि किचन
फक्त किचन म्हणून बघू नका, ती एक इंडस्ट्री आहे, ते एक प्रोडक्शन सेंटर आहे, ते प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे. या दृष्टिकोनातनं बघितलं प्रत्येक ठिकाणी फिफो म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट आलं पाहिजे. प्रत्येक आलेली गोष्ट वजन करून आली पाहिजे. 1 किलोच्या पनीरमध्ये किती भाज्या होतात त्याचं गणित लागलं पाहिजे. 1 किलोच्या आटामध्ये किती तंदूर रोटी होतात त्याचं गणित लागलं पाहिजे. पाणी बॉटल आलेले आहेत तर त्याचं किती सेल होणार आहे त्याचं P&L डेली आलं पाहिजे. त्यानंतर एन नंबर ऑफ फॉर्मॅट्स आहेत, DWM आहे, रासी आहेत, त्याच्यानंतर GHPM आहेत. अशा एन नंबर ऑफ सिस्टीम्स आर देअर आणि त्या पद्धतीने या गोष्टी वर्कआउट होत असतात आणि लोक बिझनेस चालू करतात. मात्र या गोष्टी विसरून जातात. या गोष्टी त्यांना वाटतही नाहीत की आपण ते इम्प्लिमेंट करायला पाहिजे किंवा असं मला वाटतं की लोकांपर्यंत या गोष्टीच नोंद नाही आहेत की या गोष्टी पण त्याच्यामध्ये असतात. तर माझा एक महत्त्वाचा आता जो मुद्दा आहे तो की पैसा मॅनेज कसं करायचा हॉटेल व्यवसायामध्ये, की आता एक मेन पहिला क्वेश्चन हा आहे माझा की भरपूर साऱ्या व्यावसायिकांना कॉस्टिंगच नाही काढता येत, की आपला खर्च किती होतोय, प्रॉफिट किती उरत आहे, याचा काही हिशोबच नाही, कसं काढायचं कळतच नाही. तर हे मला हा एक खूप मोठा मुद्दा आहे. भरपूर सारे लोक याला ही प्रॉब्लेम फेस करतात. तर हे कसं काढायचं, कॉस्टिंग कशी काढायची आणि कसं आपण प्रॉफिट मार्जिन्स किती असायला पाहिजे हे कसं करायचं. हे बघ साधारणपणे 25 ते 30% मार्जिन आहे. याच्यापेक्षा जास्त मार्जिन नाही. इट्स अ मिथ की याच्यापेक्षा जास्त मार्जिन असतात. पण महत्त्वाचं काय आहे की 90% लोक जे हॉटेल व्यवसायामध्ये आहे त्यांना फूड कॉस्टिंगच काढता येत नाही. प्रॉफिटेबिलिटी काय आहे ती पण माहित नाही. मात्र काय आहे, चालू आहे म्हणून चालू आहे, करायचंय म्हणून करायचे, शेजारचं करतोय म्हणून मलाही करायचे, लोन घेऊन करायचे, बाकी गोष्टीकडनं फंड्स उभे करून करायचे, अजून काही एन नंबर ऑफ गोष्टी करायच्यात. मात्र गावातले लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, शेजारचे पाजारचे काय म्हणतील, मित्र काय म्हणतील, स्वतःचा स्टेटस मेंटेन करण्यासाठी हॉटेलचा व्यवसाय लोक टिकून ठेवतात किंवा व्यवसाय मेंटेन करून ठेवतात. माझं याच्या उलट म्हणणं आहे की त्याची जी टेक्निकलिटी आहे, त्याच्या मागचं जे सायन्स आहे ते आधी मुळात अंडरस्टँड करणं गरजेचं आहे आणि त्या अकॉर्डिंगली बिझनेस केला गेला पाहिजे. ब्रँड बिल्डिंग करताना काय काय गोष्टी होत असतात ते महत्त्वाचं आहे. रेस्टॉरंट एखाद्या गोष्ट सक्सेसफुल करण्यासाठी काय गोष्टी आहेत त्या नोन असणं गरजेचं आहे. एखादा कॅफे सक्सेसफुल करण्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर त्या गोष्टीकडे लक्ष गेलं पाहिजे. मुळात ह्या गोष्टी सोडून देतात आणि मग भानगडीत कुठल्या पडतात, शो ऑफ आहेत, लोकांना दाखवायचं आहे, नातेवाईक काय म्हणतील, मित्र काय म्हणतील, घरातले लोक काय म्हणतील, माझं स्वतःचा स्टेटस खाली होईल का, अशा सगळ्या गोष्टीतनं हे लोक ऑपरेट करतात आणि पुढे जाऊन लॉस मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. म्हणून महत्वाचं काय आहे की फायनान्शियल मॅनेजमेंट करत असताना आलेले पैसे पहिले करंट अकाउंटला गेले पाहिजेत. आलेले पैसे स्वतःचे म्हणून वापरू नका. ते आपले पैसे नाहीत, ते व्यवसायाचे पैसे आहेत. तुम्ही साधारणपणे मालकाने त्यातली थोडीशी सॅलरी म्हणून घेतली पाहिजे, ना की ते स्वतःचे पैसे आहेत म्हणून घेतले पाहिजे. महत्वाचं काय आहे की लोकांना वाटतात हॉटेलमध्ये कॅश जे आलेले आहे ते सगळे पैसे माझे आहेत म्हणून सर्रासपणे खर्च करतात. पण या उलट ते पैसे आपले नाहीत, ते पैसे आहेत हॉटेल या व्यवसायाचे आणि त्यातनं व्यवसाय जो आपल्याला सॅलरी देणार आहे त्याकडून ही गोष्ट ऑपरेट करायला पाहिजे. तर महत्त्वाचं काय आहे की लोकांचे वेंडरला जर पेमेंट द्यायचे असेल तर एक डेट ठरवायला पाहिजे विकली, त्यांना त्या पद्धतीने पेमेंट दिलं गेलं पाहिजे. मंथली काही ठरवलेले असतील त्यांना मंथलीच गेलं पाहिजे. त्यानंतर लोकांची उधारी ठेवू नये. त्याच्यानंतर लोकांपर्यंत वेळेवरती ज्यांना पैसे द्यायचे आहेत ते वेळेवरती दिले गेले पाहिजेत. त्यानंतर लोकांकडनं जे पैसे घ्यायचे आहेत ते वेळेवरती घेतले गेले पाहिजेत. या फायनान्शियल डिसिप्लिन आहे. तर मुळात हॉटेल व्यवसायामध्ये 90% लोक फक्त फायनान्शियल इनडिसिप्लिन आहे म्हणून बंद होतात. पैसे 100% लोकसंख्या वाढते म्हणल्यानंतर कस्टमर सुद्धा तुमचा बेस वाढतोच आहे. पण अशा वेळेला महत्वाचं काय आहे की कस्टमर तुम्हाला मिळतोय मात्र तुमच्याकडे फायनान्शियल डिसिप्लिनच नाही आहे. त्याच्यामुळे हॉटेलचे व्यवसाय जे आहेत ते सफर होताना दिसतात. ओके, जसं की सर माझा प्रश्न होता की कॉस्टिंग कशी काढायची आणि म्हणजे मेन हाच प्रश्न आहे की कॉस्टिंग कशी काढायची कळतच नाही व्यावसायिकांना की कॉस्टिंग नेमकं मला खर्च किती होतोय पूर्ण याच्यामध्ये सर्व करण्यामध्ये. मात्र ही गोष्ट करत असताना काय की बेसिक कशी केली पाहिजे तर आपण साधारणपणे काय कॉस्टला एखादी गोष्ट घेऊन येतो, त्याच्यात प्रोडक्शन कॉस्ट काय आहे, त्यानंतर स्टाफ कॉस्ट काय आहे, तुमचं रेंट आउट प्रॉपर्टी असताना त्याचं रेंट काय आहे, अशा सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये स्टडी केला जातो. त्याच्यानंतर मार्केटला काय हा आयटम काय पद्धतीने विकला जातोय आणि आपल्याला काय पोझिशनिंगला विकायचं आहे, या सगळ्या गोष्टी कागदावरती उतरणं, एक्सेलमध्ये मांडणं, ह्या गोष्टीचा कन्सिडर करावं लागतात आणि त्या अकॉर्डिंगली फूड कॉस्ट ही तयार होत असते. त्याच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी काय आहे ती सुद्धा जोडावं लागते आणि मगच आपण हे गोष्टी डिसाईड करू शकतो. ओके सर, एक अजून एक असतो की जर आपण आज पैसा इन्व्हेस्ट करतोय किंवा आज व्यवसाय चालू करतोय तर माझी इन्व्हेस्टमेंट मला किती दिवसात वापस भेटली पाहिजे, माझं ब्रेक इव्हन किती दिवसांमध्ये झालं पाहिजे साधारणतः माझ्या हॉटेल. जनरलाइज जर सगळेच कॉन्सेप्ट आपण जर तुमचे कॅफे पासून ते क्लाउड किचन रेस्टॉरंट पर्यंत सगळे जर साधारणपणे धरले तर आता 2 ते 3 वर्षात आहे. पण हे खूप आत्ता बोलणं मोघम होईल.
कारण काय, तुम्ही नेमके पैसे किती लावतायत आणि कुठल्या कॉन्सेप्टला लावताय. आता वडापावच्या दुकानाला जर मी 3 लाख रुपये लावले तर साधारणपणे मला 6 महिन्यात यायलाच पाहिजे. बरोबर आहे. जर तुम्ही 5 कोटी रुपये लावले तर ते साधा पहिल्या 5 वर्षात पण येणार नाहीयेत. कुठला कॉन्सेप्ट कुठे वर्क होतोय ते टेक्निकलिटी जाणून घेणं महत्वाचं आहे. एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी जर आपण करोडो रुपये टाकले तर ऑब्व्हियसली तिथे कस्टमरचा फ्लोच नाहीये, तर त्याचा ROI तुम्हाला इट टेक्स मोर टाइम. सो इनशेड ते जर तुम्ही पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी टाकले तर इट विल गेट ॲट अर्लिएस्ट. अजून एक प्रश्न आहे की भरपूर वेळा नाही का व्यवसायात पैसा येतो, बट नाही का व्यावसायिकाला कळतच नाही की पैसा नेमका गेलेला कुठे आहे. म्हणजे बुक्समध्ये प्रॉफिट दिसतंय, बुक्समध्ये रेव्हेन्यू पण दिसतोय, बट काउंटरमध्ये कॅश राहत नाही किंवा आलेला पैसा कुठेतरी चालला जातो. हे फार महत्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच लोकांचा पण असाच असतो. मात्र याच्यामध्ये काय आहे, प्रत्येक गोष्ट लिखापडी ज्याला म्हणतो ना आपण, प्रत्येक गोष्ट कागदावरती आणि सॉफ्टवेअरचा वापर करायला पाहिजे. रेस्टॉरंट या बिझनेसमध्ये सॉफ्टवेअर हे N नंबर ऑफ आहे, त्यांचा त्यातल्या त्यात चांगलं जे आहे त्यांचा आपण वापर करायला पाहिजे. मी कोणाला प्रमोट इथे करत नाही, मात्र जे तुम्हाला चांगल्या पद्धतीने सगळ्या पद्धतीचा आउटपुट देऊ शकतात अशा सॉफ्टवेअर आपण त्याच्यात युटिलाइज केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आलेले, ज्याला रुपी इन रुपी आउट आपण फॉर्मॅट म्हणतो, आलेला पैसा कशा पद्धतीने जातोय त्याचं प्रत्येक गोष्टीचं चलन, त्याचं बायफर्गेशन हे आपल्या कागदावरती असलं पाहिजे. म्हणजे आलंय समजा 300 रुपये किलोने पनीर आलंय, मात्र ते कुठे कुठे रूट होऊन गेलंय, त्यातलं काही लोकांनी खाल्लंय, मालकांनी खाल्लंय, त्याचं बिल बनलं नाही किंवा स्टाफने बनलं नाही किंवा कॅप्टननी खाल्लंय किंवा अजून कुठल्या तरी किचन सुपरवायझर खाल्लंय किंवा अजून मालकाने खाल्लंय, ते माहित नाही. त्याचा हिशोब लागला पाहिजे. त्याच्यानंतर का कुणीच खाल्लं नाही पण डायरेक्ट कस्टमरने खाल्लंय किंवा कस्टमरने पण ती ऑर्डर रिजेक्ट केली आणि ते डायरेक्ट डस्टबिन मध्ये गेले, याचा ट्रॅक कुठेतरी लागला पाहिजे. आणि महत्वाचं काय आहे की जी तुम्ही आता गोष्ट बोललात की काय बोललो हे आपण बोललो की म्हणजे प्रॉफिट दिसतं बुक्स मध्ये, बट कॅश नसतो. तर याच्यात महत्वाचं काय आहे की जोपर्यंत ह्या गोष्टी दिसत नाहीत तोपर्यंत आपल्याला प्रॉफिट कुठे गेलं हे लक्षात येत नाही. तर प्रत्येक गोष्टीकडे आपण त्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे की रुपी इन रुपी आउट. आता बरेचसे लोक काय म्हणतात, धंदा खूप आहे, पैसे पण चांगले राहतात, पण लक्षातच येत नाही. तुमची इन्व्हेंटरी तुम्ही बघितली आहे का? तिथं 2-4 लाखाचं मटेरियल पडलेलं आहे. ते मटेरियल नाही आहे ना, ते पैसे आहेत ना डायरेक्टली, जे तुमच्या सेव्हिंग मध्ये असायला पाहिजे, जे करंट अकाउंटला पाहिजे, ते तुम्ही इन्व्हेंटरीत टाकले. त्या पद्धतीने अशा फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगितली किंवा आता स्टाफची कॉस्ट साधारणपणे वाढलेली आहे का, रेंट जास्त देत आहेत का, त्यानंतर बिझनेस होतोय मात्र ते तुम्ही त्याला पर्सनल काही खर्च लावून घेतलेत का. पर्सनल EMI सुद्धा लोक त्याच्यातनं कन्सिडर करतात. 100% लावा, मी त्याचं दुमत नाही म्हणत आहे, पण लावत असताना ही गोष्ट काळजी घ्यायला पाहिजे की तुमचा बिझनेस तेवढे पैसे देऊ शकतोय का, बिझनेसवरती अन्याय होतोय का, याही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. बिझनेस हा जो आहे हा एक सेपरेट आयडेंटिटी आहे, एक एंटिटी आहे, ह्या म्हणून दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे. बिझनेसला बोलता येतं बरं का. तुम्हाला वाटत असेल की बिझनेस बोलत नाही, तर बिझनेस हा तुम्हाला पैशाच्या स्वरूपात बोलून दाखवत असतो की बाबा पैसे नाही बोले तो आप धंदे को फोकस नाही कर रहे हो. रगड पैसे अकाउंटला आहेत म्हणजे तुम्ही बिझनेसला प्रामाणिक आहात, कष्ट करतायत, हे त्याची बोलायची पद्धत आहे. तो एकदाच बोलतो, मात्र ताबडतोब माणसाला त्याचं काम दाखवतो की या पद्धतीने आहे. सर तुम्ही स्टाफ बद्दल बोलले एक गोष्ट, अजून एक महत्वाची गोष्ट आहे की स्टाफ मॅनेज कसा करायचा किंवा जर तो ट्रेंड नाही त्याला ट्रेन कसं करायचं, कसं मॅनेज करायचं स्टाफ. स्टाफला ट्रेन करत असताना काय आहे, सगळ्यात महत्वाचं काय की स्टाफ हा कुठे अवेलेबल होतो. इट्स अ मिथ की लोक म्हणतात की स्टाफ सोडून जातो, स्टाफ मिळत नाही, स्टाफ टिकत नाही, अचानक काहीतरी स्कॅम होतो, असं लोकांचं म्हणणं आहे, थॉट प्रोसेस आहे. आणि तीच गोष्ट बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तेव्हा मुळात लोक 2-4 हजार किलोमीटरवरनं फक्त काम करण्यासाठीच येत असतात. तुम्ही लोकांना जी ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, मुळात त्या माणसांना 365 दिवस चालणारा, 16 तास काम करणारा चालणारा हा व्यवसाय आहे. मुळात या गोष्टीकडे फक्त माणसं म्हणून बघितलं नाही पाहिजे, तर ती आपले माणसं म्हणून बघितली गेली पाहिजे. तर जोपर्यंत घरातला माणूस जर आपलं 16 तास काम करतोय, तंदूर भट्टीवरती एकदा उभं राहून बघा ना तुम्ही की काय गट्स लागतात, काय स्किल लागतात, काय कष्ट लागतात, ते त्याच माणसाला माहिती की तंदूरवरती उभं राहायला काय. चायनीज वोकवरती उभं राहणं म्हणजे मजाकचं काम नाहीये. बरं त्या मोरीतल्या मावशीला विचारा जी 8 तास जर तुम्ही अशा पद्धतीने बसून काम करते, तिला माहिती की तिचं फटीक काय, तिला कष्ट काय. अशा लोकांना जर तुम्ही आपले म्हणून जर सांभाळलं तर 100% लोक टिकतात. या उलट लोक त्यांच्या जर मालक जर लागलेले असतील की बाबा हे काम नाहीये, अशा पद्धतीने नाहीये, हे अशा पद्धतीने झालं पाहिजे,
रेग्युलरली जर अशा कुठेतरी परेशानी होत असेल तर ऑब्व्हियसली तो स्टाफ तुमच्याकडे टिकणार नाहीये बरोबर आहे. आणि त्याचे रिझल्ट तो त्या पद्धतीने देतही असतो. बरोबर. मुळात काय आहे की बिझनेस करत असताना फक्त मालकाचं काम नाहीये ते, हम्म. हे टीम वर्क आहे बरोबर. आणि टीम वर्क मधला 80% भाग 90% भाग हे तुमचा स्टाफ आहे. त्या पद्धतीने लोकांना हे व्यवस्थित बघितलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने स्टाफ टिकतो पण, मिळतो पण आणि चांगल्या पद्धतीने कामही करतो. मी आता अशा लोकांसोबत काम करतो की त्यांच्याकडे 25 वर्ष हॉटेलचे स्टाफ टिकलेला आहे. काही अशाही ठिकाणी काम करतो की जिथे 2.5 दिवस सुद्धा स्टाफ टिकलेला नाहीये. अशा पद्धतीने आहेत. मुळात काय आहे की स्टाफला आपण कशा पद्धतीने हँडल करतोय त्याच्यानुसार स्टाफ टिकतो. बरोबर. सर स्टाफमध्ये अजून एक येते की शेफची डिपेंडन्सी एक असते की जर शेफ सोडून गेला व्यवसाय तर एका प्रकारे ती टेस्ट बदलून जाते काही काही वेळेस किंवा कस्टमरला नाही, आता हा जो तुमचा विचार आहे हा याला बरेच दिवस झालेत की पहिला काळ तसा होता की बाबा शेफ बदलला तर टेस्ट बदलली किंवा आता काही तशी टेस्ट येत नाही. मुळात काय एसओपी सेट केलात का या इंडस्ट्रीकडे? मी तेच सांगतोय तुम्हाला, हॉटेलकडे फक्त हॉटेल म्हणूनच बघतात, इंडस्ट्री म्हणून बघत नाही. मला सांगा, जर टाटा मोटर्स, आपण खूप मोठं नाव घेतोय, टाटा मोटर जर आपण एखादी गाडी नेक्सॉन लॉन्च करतोय तर ती काल आले त्यांना वाटलं आणि ताबडतोब बनली थोडी आहे. त्याच्या मागचं स्किल काय आहे की त्याचं ड्रॉइंग आधी फायनल झालं, त्याचा प्रोटोटाईप आधी फायनल झाला, एक गाडी लॉन्च करून बघितली, ती सक्सेसफुल आहे का रोडवरती ड्राईव्ह करून बघितली, त्यांनी गव्हर्नमेंटला पाठवली, ती पास होती का ती बघितली, एकदा ऍक्सिडेंट करून बघितला, त्याचे एअरबॅग खरंच ओपन होतात का ते चेक केलं, तशा अजून 10 गाड्या चेक केल्या, मग एन नंबर ऑफ लोकांनी त्या टेस्ट केल्या आणि तेव्हा एक गाडी फायनल होत असते. एक गाडी फायनल होते की ती आतून प्रोडक्शन लॉन्च करायचंय, ही झाली एसओपी. तशाच पद्धतीने आपल्या फूड बिझनेसकडे आपण काम करत असताना जर पनीर बटर मसाला म्हणालो तर त्याच्या रेसिपीज ठरलेल्या आहेत का, किती ग्रामेज जायला पाहिजे, काजू कनी मगज तीळ किती जायला पाहिजे, त्यानंतर कशा पद्धतीने ते बनलं पाहिजे, त्याचं टेक्स्चर काय आहे, कलर कोड काय आहेत, किती ग्रामेज मध्ये जाते, जर ते पोर्शन नसलं तर दुसऱ्या पोर्शन मध्ये ती जाऊ शकते का, ती सेलिंग काय कॉस्टला ठेवायला पाहिजे, त्याची टेस्ट सगळं केल्यानंतर तशीच येणार आहेत का, अशा सगळ्या गोष्टी आपण ठरवू शकतो एसओपी या शब्दामध्ये, ज्याला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतात. दॅट इज एसओपी. दुसरी गोष्ट, त्याला दुसरी रेसिपी ठरलेली आहे का. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट ठामपणे सांगू शकेल की आधी तसे हॉटेल्स होते की मालक गेला किंवा आपलं स्टाफ गेला आणि तुम्हाला अडचण आली. आता तसलं काही बऱ्याच प्रमाणात जिथे जिथे आम्ही काम करतोय किंवा अशा ठिकाणी जिथे एसओपी सेट केलेला आहे तिथे अशी गोष्ट बघायला मिळत नाही. बरोबर. हा म्हणजे हा एक प्रॉब्लेम आहे भरपूर ठिकाणी सॉल्व्ह पण झालेला आहे जसं तुम्ही म्हणताय तसं. आणि हेच त्याचं एक सॉल्युशन तुम्ही जे बोललं की एसओपी सेट करायला पाहिजे, तरच आपण डिपेंडन्सी आपली ती राहत नाही त्या एकावरती. सर आता एक मला पाहिजे की एक्सपांड कसं करायचं हॉटेल व्यवसायाला. म्हणजे आता सपोज मी एक माझं आउटलेट चांगल्या प्रकारे रन करतोय, चांगल्या प्रकारे स्टेबल ते आता झालेलं आहे एका प्रकारे. आता मला एक्सपांड करायचं आहे तर मी कसं एक्सपांड करायला पाहिजे? फ्रँचाईज मॉडेलमध्ये जायला पाहिजे, स्वतःच आउटलेट टाकायला पाहिजे, कसं करायला पाहिजे एक्सपांड? हे बघ, तुम्ही काय व्हिजन घेऊन चाललायत त्याच्यावरती अवलंबून असते की तुम्हाला नेमकं कशा पद्धतीने काम करायचंय. आता उदाहरण, जर आपण एखादा कॅफेचा ब्रँड जर तुम्ही चालू केलेला आहे तर तुम्हाला नेमका कुठल्या स्ट्रीममधनं पैसे कमवायचे? तुम्हाला लोकांना मदत करून फ्रँचायझी उभं करून करायचे आहेत का स्वतःच तुम्ही बिझनेस चालू करून त्याच्यातनं रेव्हेन्यू जनरेट करून करायला पाहिजे? तुमची थॉट क्लॅरिटी असणं अत्यंत गरजेचं आहे. महत्वाचं काय आहे की मी म्हणून तुम्हाला परत एकदा सांगतो की कोणाचं तरी इनपुट घेणं गरजेचं आहे. आता आपण मोगम जरी बोलायचा विचार केला तरी पण एका गोष्टीवरती ठाम राहायला पाहिजे की आपलं विजन काय आहे आणि त्या अकॉर्डिंगली गोष्ट होऊ शकते. मुळात काय आहे, पहिले तर 3 वर्ष एक्सपांड करायच्या भानगडीत पडू नये एवढं ठामपणे सांगतो. त्याचं कारण काय की जेवढे 1000 दिवस म्हणजे जेवढे काही तुम्हाला अपडाऊन यायला पाहिजे तेवढे येऊन जाऊ देत. बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्ही एका गोष्टीला सेटल होणार की दिस इज माय थंब रूल म्हणा की आयडल स्टेट आहे म्हणा किंवा हे माझं मॉडेल आहे म्हणा, तेव्हाच ती जाऊन फ्रीज आउट होऊ शकते. आणि फ्रीज आउट होण्यासाठी ह्या 1000 दिवस बिझनेसने सगळ्या गोष्टीतनं होरपळून पुढे गेलं पाहिजे. तर तेच गोष्ट भविष्यामध्ये जाऊन चांगल्या पद्धतीने होते आणि मग तुम्ही प्लॅन आउट करू शकता की त्याला ब्रँडमध्ये कन्वर्ट करायचे, एक्सपान्शन करायचे, स्वतः करायचे की लोकांना फ्रँचाईज देऊन करायचे. मुळात काय आहे की फ्रँचायझी करून देणं हे लोकांना फार सोपं वाटतं, पण जेव्हा समोरची फ्रँचायझी बंद पडते तेव्हा जे येणारं बर्डन आहे, तेव्हा जे येणारं फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन आहे, ती गोष्ट हँडल करायला फ्रँचायझर पण रेडी नसतो आणि फ्रँचायझी सुद्धा रेडी नसतो. मुळात काय की आधी आपलं ब्रँड, आधी आपलं बिझनेस हा ऑटो पायलटला गेला पाहिजे आणि मगच तुम्ही एक्सपान्शन ग्रोथचा प्लॅन करा. बरोबर. सर अजून एक मला सपोज आता मला करायचंच आहे एक्सपांड की मला फ्रँचाईज मॉडेलमध्ये जायचं आहे,
तर मी कशा वेळेनं माझा फ्रँचाईज मॉडेल सेट केला पाहिजे, काय काय गोष्टी पाहिजे, जसं की तुम्ही म्हणले की रेव्हेन्यू स्ट्रीम तुमचा काय तुम्ही ओळखायला पाहिजे, की तुम्ही फ्रँचाईज फीमध्ये कमवणार आहे की तुम्ही रॉ मटेरियल्स देऊन कमवणार आहे वगैरे वगैरे. तर मी एका प्रकारे कसं मॉडेल सेट केलं पाहिजे मला जर फ्रँचाईज मॉडेलमध्ये जायचं आहे तर? तुम्हाला फ्रँचायझी मॉडेलमध्ये जात असताना तुम्ही ए नंबर ऑफ मल्टी स्ट्रीम ही तयार केली गेली पाहिजे. फ्रँचायझी फीस एक आली, दुसरं तुम्हाला मंथली काही रेव्हेन्यू पाहिजे का, त्याच्यानंतर सेलवरती काही पर्सेंटेज पाहिजेत का, रॉ मटेरियलमध्ये काही जनरेट करायचे का, ट्रेनिंग देऊन लोकांकडनं करायचं का. पण मुळात तुमची स्ट्रीम जाणून घ्यायच्या आधी लोकांना काय फायदा तुमचा ब्रँड देणार आहे याची बद्दलची क्लिअरिटी आधी द्या. त्यांना काय 2 पैसे सुटणार आहेत त्याची क्लिअरिटी द्या. त्या गोष्टी छाती ठोकपणे लोकांना सांगा की आम्ही तुम्हाला ब्रँडमध्ये पैसे कमवून देऊ, चांगल्या पद्धतीने कमवता येतील, चांगल्या पद्धतीने तुम्हाला 2 पैसे शिल्लक राहतील. जोपर्यंत ही गोष्ट क्लिअरिटी होत नाही तोपर्यंत मला काय मिळेल हा विचार नंतर ठेवा. पर्टिक्युलरली व्यावसायिकामध्ये तुम्ही काय ऑब्झर्व केले, कारण की तुम्ही त्यांना म्हणजे फेस टू 1 to 1 भेटतात तुम्ही त्यांना. प्रत्येक जो सक्सेसफुल आहे त्याच्या काय हॅबिट्स आहे आणि जो फेल होतोय त्याच्या काय हॅबिट्स आहे चुकीच्या, काय ऑब्झर्व केलं तुम्ही आतापर्यंत? महत्वाचं काय आहे की याच्यामध्ये लोकांच्या जेव्हा आम्ही गोष्टी बघतोय, हॅबिट्स बघतोय, जे तुम्ही सांगितलं की अनसक्सेसफुल जो बिझनेसमॅन आहे त्याच्याकडे शिस्त नाही, आणि त्या उलट जो माणूस यशस्वी त्याच्या व्यवसायामध्ये आहे त्याच्याकडे आहे शिस्त. तो किती वाजता येणार आहे, किती वाजता खाणार आहे, किती वाजता घरी जाणार आहे याची एक त्याच्याकडे SOP आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे, त्याची स्वतःची एक शिस्त आहे. बरोबर, शिस्त मध्ये पर्सनल शिस्त पण आणि पैशाची पण शिस्त 100% एक स्वतःची शिस्त आली आहे. बा लक्षात घ्या, बिझनेसचा मेन कोण आहे, लीडर कोण आहे, तुम्ही स्वतः आहेत. महत्वाचं काय आहे, स्वतःची शिस्त. मी माझी शिस्त ते बिंग त्या बिझनेसमध्ये घेऊन चाललोय ना, मीच त्या बिझनेसमध्ये जाणार आहे. तर राजा तशी प्रजा असते. जर मी वेंधळा असेल, डिसिप्लिन मध्ये नसेल, मी शिस्तभंग करणार असेल तर बिझनेस ऑब्व्हियसली त्याचे फटाकेच वाजलेले असतील. त्याच्यामुळे महत्वाचं काय आहे की मी स्वतः शिस्तीत पाहिजे. मी स्वतः शिस्तीत जर असेल तर बिझनेस ऑटोमॅटिकली शिस्तीमध्ये दिसत असतो. बरोबर बरोबर. थोडं पर्सनल प्रश्न आहे की अजितदादांसोबतचा तुमचा काय एक्सपिरियन्स होता आणि कसं म्हणजे तुमचं काय भेट? नाही, अजित दादांबद्दलचा तुम्ही प्रश्न जबरदस्त केलाय. दादांबद्दल तुम्हाला सांगतो की मला खूप अप्रूप वाटत होतं की अजितदादांचं जी काही पर्सनॅलिटी आहे, त्यांचं जे काही वक्तशीरपणा आहे, शिस्त आहे, ही गोष्ट जवळून मला अनुभव घ्यायची होती. आणि सिरियसली सांगतो की लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं. मी सहज एका जणांकडे माझे मित्र होते ते आणि एक चांगल्या पदावरती होते. मी सहज जी माझी मागणी आहे ती मी त्यांच्याजवळ व्यक्त केली आणि ती पूर्ण पण झाली फक्त 7-8 ते 10 दिवसामध्ये. पण दादांना भेटल्यानंतर त्यांचा जो वक्तशीरपणा आहे, शिस्त आहे, ती अमेझिंग, फंटास्टिक, दॅट इज अमेझिंग. आणि एनर्जी जी आहे ती अजित दादांसारखी मी अजून तरी कोणाची बघितली नाही. तळागाळापर्यंत पोहोचलेले जे कोण नेते आहेत, मला राजकारणाबद्दल जास्त कळत नाही, मला त्याबद्दल जायचं पण नाही, पण पर्सनॅलिटी काय आहे प्रत्येक तळागाळातल्या लोकांपर्यंत दादांचं हे पर्सनॅलिटी पोहोचलेली आहे. म्हणजे लोकांना माहिती की 5 वाजता कोण उठतं तर दादा उठतात, 6 वाजता कोण बारामतीच्या ऑन साईट ग्राउंडवर असतं तर 6 वाजता असतात, रात्री 2 वाजता कोण झोपतंय सगळे कामं आटपून तर दादा असतात. म्हणजे एक तर व्हिडिओ मला एवढं इन्स्पायरिंग देणार होता की अशा वेळेला कोविडमध्ये हजारो लोकांचे अर्ज दादांनी हे स्वतः घेतले आणि त्या पद्धतीने त्यांनी मार्गी सुद्धा लावले. एकही गोष्ट प्रोकास्टिनेशन ज्याला म्हणतात ती दादांकडे कधीच नव्हती. जे काय होते ते स्पष्ट बोलणारे होते. आणि माझा वैयक्तिक अनुभव तुम्हाला सांगतो, दादा साधारणपणे यायला म्हणजे ते वेळेत आले होते, हेलिपॅडवरनं उतरले आणि ताबडतोब त्यांच्या LC मध्ये ते एका कार्यक्रमाला आले होते. त्या प्रसंगामध्ये मी होतो. त्या झाल्यानंतर ऑन साईट त्याच वेळेला ते दादा परत त्यांची कार्यक्रम संपून परत ते LCने त्यांच्या हेलिपॅडवरती आले होते. तेवढ्या 2 मिनिटांमध्ये काय लोकांना बोलायला पाहिजे तेवढे बोलले. परत त्याच पद्धतीने ते चॉपरनी त्यांच्या ज्या नेक्स्ट दौरा होता त्या पद्धतीने गेले. एवढ्या गडबडीत सुद्धा त्यांच्या वेळा अजिबात चुकला नाही. याच्यामध्ये काय आहेत, हजारो लोक रोज भेटत असतात, मात्र त्याच एनर्जीनी, त्या सकारात्मकतेने, लोकांचे गारणे ऐकून, तो काही चांगला जॉब नाहीये, लोकांचे गारणे ऐकणं इज नॉट गुड जॉब. याच्यामध्ये किती निगेटिव्हिटी आहे, लोकांच्या अडचणीच अडचणी आहेत, मात्र त्या अडचणी पण ऐकून घेऊन पॉझिटिव्हली त्यांना उत्तर देणे, दॅट इज स्किल. किती पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. म्हणून महत्वाचं काय आहे, देवाचा आशीर्वाद काय असतो तो या पद्धतीने असतो. सर, मला लास्ट एक ॲडवाईस पाहिजे तुमच्याकडून की आता एक तरुण युवा भरपूर व्यवसायामध्ये उतरतोय. हॉटेल व्यवसाय तर वेगळीच हवा आहे हॉटेल व्यवसायाची सध्या महाराष्ट्रामध्ये. तर काय चूक करतो एक तरुण उद्योजक आणि काय त्यांना अवॉइड केलं पाहिजे या चुका आणि कसं तो सक्सेसफुल होईल? लोकांकडे बघून धंदा करू नये. लोकांकडे
तुमचा वडापावचं दुकान जोरात चालू आहे म्हणून मी तुमच्या दुकानाला येणं आणि सेम जशाल तसं कॉपी पेस्ट करून धंदा दुसरा टाकून देणं, म्हणजे तुम्ही पुणे वडे चालू केले तर मी मुंबई वडे चालू करेल, अशा पद्धतीने जर असेल तर बिझनेस कोलॅप्स होणार आहे. त्याच्या मागची तुमची मेहनत काय आहे, त्याच्या मागचं तुमचं विजन काय आहे, त्याच्या मागचं तुमचं मिशन काय आहे, टीम काय आहे, तुमचं कॅश फ्लो मॅनेजमेंट कसं आहे, अशा कोणच गोष्टी बघत नाही. आणि त्याच्या उलट फक्त जायचंय बघायचंय, अशा पद्धतीने हे बिझनेस होतो, सेम कॉपी पेस्ट करायचं आणि मग 100 पुढचा एंड काय त्याचा फेल्युअरच आहे. म्हणून काय आहे की म्हणून म्हणतो ना, अभ्यास करून केलेला जो पेपर लिहिलेला असतो तो कायम पास होत असतो. मात्र एखाद्या वेळेला कॉपी पेस्ट करून समोरचं जो उत्तर पाहून जो लिहिणारा असतो ती परीक्षा पास होईल, पण पुढची त्याला परत शोधावं लागतं आजूबाजूचं कोणाचा पेपर पाहायचा आहे का. आणि जर समोरचा उठून लवकर गेलेला असेल तर अशा वेळेला पाहणार काय, मग तो 100% फेल्युअर होणार आहे. दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ कॉपी पेस्ट. बरोबर. थँक्यू सर, तुम्ही तुमचा वेळ दिला अँड खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या आज हॉटेल व्यवसायाबद्दल. अँड नक्कीच इन फ्युचर की असेल तर आपण बघूयाच, पुन्हा काहीतरी एक कॉन्व्हर्सेशन करूया. अँड थँक्यू तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच.